आता हा मंच व माईक डॉक्टर नंदू मुलमुले यांच्या सुपूर्द करतो. धन्यवाद. मित्रो, पहिली गोष्ट म्हणजे कालच्या व्याख्यानानंतर पुनश्च त्याच जवळजवळ संख्येनं तुम्ही परत येण्याची हिंमत दाखवल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. लागोपाठ 2 दिवस व्याख्यानं देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. त्याच्यामुळे भागवत सप्ताह मांडतो आहे की काय मी, अशी मला एक भावना मनात निर्माण होते आहे. पण मनाचं हे भागवत न संपणार आहे. ही गोष्ट खरीच आहे की अनेक मुद्दे असतात, अनेक गोष्टी असतात. माणसाचं मन सागरासारखं अफाट आहे, अथांग आहे, त्याचा थांग लागत नाही. आजही पुन्हा त्याच उत्साहाने संयोजकांनी माझा परिचय करून दिला. आजही मी पुन्हा त्याच समस्येत गुंतलो की हे कोणाबद्दल बोलतात आहेत आणि आज हा माणूस काय बोलणार आहे. पुन्हा कालची एक छोटीशी गंमत सांगतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो की माणसाचा मिश्किलपणा माणसात असतो, सगळ्यांमध्ये असतो. की मी असं म्हणालो की हा जो फलकावरचा फोटो आहे तो पाहून मला असं वाटलं की के लाल का मायाजाल असं काहीतरी मी व्याख्यान देणार आहे की काय. तर मी जेव्हा व्याख्यान संपवून खाली उतरलो तेव्हा संयोजकापैकी एक व्यवस्थापनातले गृहस्थ होते. ते म्हणाले, नाही डॉक्टर साहेब, मला वेगळी भावना आली. तर म्हटलं काय? तर म्हणे ही पोज कशी आहे? दया कुछ गडबड है. कुछ तो गडबड है. आणि मला वाटलं की हो खरं आहे, त्या भावनेशी जास्त जुळणारा फोटो आहे. आणि खरंच आहे की नातेसंबंध में कुछ तो गडबड है दया. काहीतरी गडबड होत चाललेली आहे की आपले नातेसंबंध कुठेतरी विरळ होत चाललेले आहे, तुटत चाललेले आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलणं जरुरी आहे. नातेसंबंधावर बोलण्याला सुरुवात करताना एक गोष्ट लक्षात येते की माणूस हा नात्यात जन्म घेतो, नात्यात वाढतो आणि नातेसंबंधातच त्याचा अंत होतो शेवटपर्यंत. महत्त्वाची गोष्ट ही आहे की माणूस एकटा असला आणि आता एकटेपणाचं एक फार मोठं वादळ आलेलं आहे. एकारलेपण, एकटेपण ही एक मोठी समस्या झालेली आहे. तुला माहीत असेल की अमेरिकेमध्ये लोनलीनेस हा एक मोठा सायकोलॉजिकल इश्यू झालेला आहे. आणि कदाचित काही लोकांनी वाचलं असेल की UKच्या मंत्रिमंडळामध्ये देर इज अ मिनिस्टर फॉर लोनलीनेस. एक मंत्री नियुक्त केलेला आहे. कारण ब्रिटिश लोक तसेही अबोल असतात, रिझर्वड असतात, जास्त बोलत नाहीत. तिथे असे वृद्ध झालेले आहेत एकाकी, जे 6-6 महिने एकही शब्द कोणाशी बोललेले नाहीत. आणि अशा आयसोलेशन आणि लोनलीनेस आणि एकटेपणामध्ये त्यांचे मृत्यू होत चाललेले आहेत. जपानमध्ये जगातली सगळ्यात जास्त वृद्धांची संख्या जपानला आहे. जपानमध्ये आज 80च्या पुढचे 20% लोकसंख्या जी आहे ती 80च्या पुढची आहे. जपानमध्ये कोडोकुशी नावाची एक संज्ञा आहे. कोडोकुशी म्हणजे काय? एकांतात मरणाऱ्या वृद्धांना कोडोकुशी ही संज्ञा आहे. द आयसोलेशन इज सो डायर दॅट पीपल डाय इन लोनलीनेस अँड वर्ल्ड कम्स टू नो आफ्टर 3 days 4 days. आता आपल्याकडेही असं होत चाललेलं आहे. शहरांमध्ये होते आहे. मुलगा अमेरिकेला निघून गेला, आईशी काहीतरी भांडण झालं, संवादच झाला नाही, 6 महिने मुलांनी फोनच केला नाही. आणि कुठेतरी आयसोलेटेड फ्लॅटमध्ये आतमध्ये ती बाई मरण पावली, तर तिचा सांगाडाच झापडला 6 महिन्यांनी.
म्हणजे माणूस हा नातेसंबंधात पनपणारा आणि नातेसंबंधातच राहणारा माणूस हा समाज प्राणी आहे. माणूस एकटा नाही राहू शकत. निसर्गतः माणूस समाज प्राणी आहे. आणि कुठल्याही विद्याशाखेची जी जननी मानली जाते, द मदर सायन्स ऑफ ऑल सायन्सेस इज एव्होल्युशन. आपली उत्क्रांती कशी झाली? काल मी तुम्हाला सांगितलं, शंकराचार्यांनी प्रश्न टाकला आहे, कस्त्वम कोहम कुत आयात का मे जननी को मे तात. ये भी तो पूछो कि कौन कहाँ से आए हो. एवोल्यूशन इज डूइंग द सेम थिंग. एव्होल्यूशन टेल्स यू हू यू वेअर. आता विषयाला सुरुवातच झालेली आहे म्हणून विषयातून विषय जे निघत जातात. मित्रहो, आपलं शरीर 3 लाख वर्षापूर्वी जसं होतं तसंच आहे, कवडीचाही बदल झाला नाही. पण भोवतालच्या परिस्थितीत इतका बदल झालेला आहे की ज्या युगासाठी तुमचं हे शरीर बनलेलं होतं ते भोवतालचं जग आता नष्ट झालेलं आहे. ते जग कुठलं होतं? तुमचं शरीर कशासाठी बनलेलं होतं? ह्या व्यायामशाळा जिम जागोजागी ज्या गल्लोगल्ली निघालेल्या आहेत ह्या कृत्रिम आहेत. एक्झरसाइज इज नॉट अ नॉर्मल थिंग, नॉट अ नॅचरल थिंग. व्यायामाची गरज नाही आहे. प्राणी कुठे व्यायाम करतात? कुत्रा सकाळी असे सर्वांगासन केल्यासारखं थोडंसं मांजर कुत्रा पाठ जरी उंच करते तेवढंच. जगणं तगणं हाच व्यायाम होता माणसाचा. माणसाने आपल्या आयुष्यातले कष्ट नष्ट करून टाकलेले आहे. आता आ करायचे सुद्धा कष्ट तो घेत नाही. आ केला, बरं आईवडील असे झालेले आहेत मुलांना भूकाही लागू देत नाही. त्यांनी आ केला की चमचा तोंडात टाकतात. मला तुम्ही सांगा, किती दिवस झाले तुम्हाला कडकडून भूक लागलेली आहे? मला लहानपणी आठवतं की कडकडून भूक लागल्याचे प्रसंग अजूनही आठवतात. आम्ही माहूरच्या गडावर गेलो होतो. त्यावेळी माहूरच्या गडामध्ये रेणुका मातेचं मंदिर, म्हणजे ते अशा छातीवर येणाऱ्या पायऱ्यावर चढून जायच्या. त्याच्यानंतर ते दर्शन घेऊन खाली उतरलो आणि दत्त मंदिराकडे गेलो. तिथे 2 किलोमीटरचा रण त्या उन्हामध्ये प्रवास. आणि त्याच्यानंतर अनसुयेच्या मंदिरामध्ये, त्यावेळी मी काय 5वी-6वीत असेल, वडिलांच्या मागे आई चालली, आईच्या मागे आम्ही पोरं चाललो. आणि अनसुयेच्या मंदिरात आम्ही पोहोचलो. पहिले तर ती अशी घळ, त्याच्यातून उतरून मग पुन्हा चढून जाणं. दुपारचे 12-1 झाले होते. आणि माझे पंचप्राण फक्त एका घासाकरता अगदी अस्वस्थ झालेले होते. आणि अनसुयेच्या मंदिरामध्ये ती दगडी ढाल, ते मोठं द्वार, त्याच्यामध्ये पाऊल टाकलं. तो दगडी चौथऱ्याचा थंडगार स्पर्श, त्या पुजाऱ्याने दिलेलं थंडगार तीर्थ, ते थोडंसं डोळ्याला लावलं, तोंडात घेतलं. आणि नंतर त्यांनी पत्रावळी मांडली आणि ऊन खिचडी वाढली प्रसादाची. आणि त्या खिचडी खाताना ते जे काय म्हणतात पंचप्राण परत आले पोटात जाताना. खरं सुख वेदनेच्या नंतरच आहे. या जगामध्ये वेदना जर नष्ट करून टाकाल तर सुखालाही पारखे व्हाल. कारण दुःखाशिवाय सुखाचं सुख नाही आहे. तुमच्या शरीराला जेव्हा जखम होते त्यावेळी शरीर एन्डॉर्फिन्स रिलीज करते. लहान मुलं खेळतात, त्यांना वेदनेची जाणीव होत नाही, जखमा होतात. मग खेळ आटपल्यावर घरी आल्यावर विचारतात, अरे तुला खरचटलं, दिसलं नाही, लागलं नाही, समजलं नाही? नाही, खेळाच्या नादात समजलंच नाही. बिकॉज द बॉडी हॅज सिक्रेटेड एन्डॉर्फिन्स विच आर प्लेजर गिविंग हॉर्मोन्स. प्लॅसिबोची पहिली स्टडी झाली 2ऱ्या महायुद्धात. हेनरी बीचर नावाचा ॲनेस्थेटिस्ट 2ऱ्या महायुद्धामध्ये फ्रंटवर गेला. तर त्यांनी पाहिलं की शहरामध्ये छोट्या छोट्या जखमांसाठी ॲनेस्थेशिया मागणारे आणि थोडाही ॲनेस्थेशिया कमी पडला, पेन किलिंग कपॅसिटी कमी झाली तर ओरडणारे लोक, ते लोक कुठे? आणि इथे सैनिकाला मोठा घाव पडला पण त्याला वेदना नाही होत आहे. थोड्याशा ॲनेस्थेशियानी सर्जरी करता येते सैनिकाची. का? कारण द बॉडी हॅज सिक्रेटेड एन्डॉर्फिन्स. वेदनेनंतरच सुखप्राप्ती होते. शरीराची ती योजना आहे. तुमच्या जीवनातली वेदना आणि दुःख काढून टाकलं तर सुखाची अनुभूती येणार नाही. त्या माहूरच्या त्या अनसुयेच्या मंदिरातल्या त्या चालण्याच्या प्रचंड वेदनेनंतर जो सुखाचा, आजही मी तो क्षण विसरलेलो नाही की तीच ऊन खिचडी पोटात चाललेली आहे आणि मला बरं वाटते आहे. विषय इथून निघाला की तुमचं शरीर 3 लाख वर्षापूर्वीच्या युगासाठी बनलं होतं. जे जग
आता तुम्ही नष्ट करून टाकलेलं आहे. आता नातेसंबंधाचा मी 3 स्तरावरती बोलणार आहे. पहिली गोष्ट, महत्त्वाचे ठळक नातेसंबंध. आईवडिलांचा मुलांशी संबंध, नातेसंबंध. आम्ही आमच्या मुलांवर काय करतो, काय बोलतो त्यांच्याशी, ते आमच्याशी काय बोलतात. दुसरा पती पत्नी. आणि तिसरा ज्येष्ठ होता तुम्ही आणि मग तुमचे तरुण मुलं यांच्यातला नातेसंबंधाचा पोत आणि त्यांच्यातला संवाद. तर पहिल्या गोष्टीवरतीच मी येतो तो या पार्श्वभूमीसह की evolution is the mother science of all. Evolution tells you that your body was made for a world which no longer exists. त्याच्यामुळे आम्ही एक असं कृत्रिम जग केलेलं आहे, प्रत्येक गोष्ट आउटसोर्स केलेली आहे. मित्र, जगामध्ये चाकाचा शोध लागला आणि पहिलं आउटसोर्सिंग झालं. चाकानी ही सगळी तथाकथित प्रगती केलेली आहे. जसं रजनीश म्हणतात की प्रगती म्हणजेच काय, जुनी दुःख जाऊन नवी दुःख येणं म्हणजे प्रगती. दुःखाची प्रतवार बदलत असेल, जातकोई बदलत असेल, दुःख राहणार. आणि बुद्धाचं तर म्हणणंच आहे की जन्म म्हणजे दुःख. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एव्होल्युशन टेल्स यू that your body was made for a world which no longer you have kept it. आउटसोर्सिंगची गंमत सांगतो आणि या मुलांच्या संवादाशी येतो. प्रत्येक गोष्ट आउटसोर्स करून टाकली. द फॅकल्टी विच यू आउटसोर्स डाईज इन युअर ब्रेन. कॅल्क्युलेटर आले, मुलांचे पाढे पाठ होणं नष्ट झालं. प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट आलं, आता स्पेलिंग येत नाही. स्पेलिंग पाठ करण्याची गरज नाही. ते पोरच म्हणतात कशाला पाठ करायचं, तिथे 2 हे टाईप केले की बरं. ते इतके हुशार झालेलं आहे की तुम्ही नेहमी ते टाईप, त्याला माहीत आहे तुम्हाला काय शब्द पाहिजे आहे, पुढचे शब्द आपोआप येतात. मग आता तुम्ही सगळंच आउटसोर्स केलं आणि मग तुमच्या शरीरातला, तुमचे शरीर जे जगण्यासाठी बनलं होतं, झाडावर चढण्यासाठी, शिकार शोधण्यासाठी, अन्नाच्या मागे धावण्यासाठी, आता त्याला काहीच काम उरलेलं नाही. एक काळ होता ज्यावेळी अन्नाचं दुर्भिक्ष होतं आणि ते मिळणं हेच महत्त्वाचं होतं. एक काळ आला की अन्नाची इतकी मुबलकता झालेली आहे की 3 दिवस लोक नाही जेवले तरी चालतील असे ध्येय घेतलेले लोक पुन्हा जाऊन त्या बफेच्या रांगेत उभे राहतात. मला असं त्यांना म्हणावं वाटतं की अरे खाऊ बापडे, आपलं काय जाते, ते त्यांच्या पैशाने खातात आहेत. पण मग ओबेसिटी हॅज बिकम द बिगेस्ट प्रॉब्लेम इन द डेव्हलप्ड कंट्रीज. आपल्या देशामध्ये भारत हा डायबेटीसची राजधानी आहे जगाची. 40 कोटी लोक प्री डायबेटिक स्थितीमध्ये आहेत. ओबेसिटी आपल्याकडेही प्रॉब्लेम झालेला आहे. 15-17 वर्षाच्या मुलांची पोटं सुटलेली दिसली ना की मला इतकं वाईट वाटतं. हे पोट सुटण्याचं वय आहे का? म्हणजे तसं कुठलंच वय पोट सुटण्याचं नाही, पण मग सुटायचंच तर पुढे सुटव. आणि आता अर्ली हार्ट अटॅक्स, आता हे इथले कार्डिओलॉजिस्टही मानायला लागले की 30शीत हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण इतकं मोठं झालेलं आहे. पूर्वी 30 वर्षाचा माणूस छातीत दुखते म्हणून आला तर कोणाला वाटायचं नाही की हार्ट अटॅक असेल, काहीतरी दुसरं असेल, कॉस्ट्रोकॉन्ड्रल पेन असेल, ॲसिडिटी असेल. आता ती पॉसिबिलिटी लक्षात ठेवावं लागते, कारण हार्ट अटॅक्स वाढलेले आहे. का वाढलेले आहेत? कारण आम्ही आमच्या जीवनातले कष्ट नाहीसे केलेले आहेत. कारण आता जगण्याची ती तीव्र स्पर्धा राहिलेली नाही. मग खडतर करायचं का आयुष्य पुन्हा? नाही, खडतर नका करू, पण कमीत कमी भूक तर लागू द्या, कमीत कमी थोडंसं तर हातपाय हलू द्या. 2 गोष्टीचं आउटसोर्सिंग कधीही करता येत नाही, इमोशन्स अँड एक्झरसाइज. एक्झरसाइज आउटसोर्स करता आली असती तर धनिक वणिक बाळं 200-200 किलोची झाली नसती. आणि भावना, तुमच्या दुःखावर तुम्हालाच रडावं लागते. शरीर कर्म आउटसोर्स करता येतील, शरीर धर्म आउटसोर्स नाही करता येत. शरीर कर्म म्हणजे चालणं फिरणं धावणं. आता मोटारी आल्या, लिफ्ट आल्या, अजून काय काय येतील. शरीर धर्म, भावना आणि रोजच्या शारीरिक गरजा. लघवीला जायला सेक्रेटरी नाही ठेवता येत, तुम्हालाच जावं लागेल. शरीर धर्म कसे आउटसोर्स करणार? मला तर काही काही शब्दांचा अर्थही कळत नाही. फास्ट फूड,
हे जग फार फास्ट झालं आहे म्हणे. फास्ट फूड काय आहे? फूड फास्ट आहे का तू फास्ट आहे का कोण फास्ट आहे का सर्व्हिस फास्ट झाली म्हणून फास्ट फूड आहे? फास्ट डायजेशन ऐकलं आहे का कधी? नाही. 3 लाख वर्षापूर्वी अन्नपचनाला जो वेळ लागायचा तोच आजही लागतो. माझं हाड मोडो का बिल गेट्सचं मोडो का एलॉन मस्कचा मोडो, हाड जुळायला 3 आठवडेच लागणार आहेत. तो बिलियॉनरधीश झाला म्हणून त्याचं हाड काही 3 मिनिटात जुळू शकत नाही. यू कॅनॉट, म्हणजे फास्ट फूड हे लवकर डायजेस्ट होणं, तर फास्ट फूड हे म्हणजे इनफॅक्ट ते जंक फूड आहे. सांगायची गोष्ट अशी आहे की आपलं शरीर ज्या युगासाठी बनलं होतं ते युग आता नष्ट झालेलं आहे आणि आपण एका कृत्रिम व्यवस्थेमध्ये राहतो आहोत. सगळ्यात मोठा धोका, आपण निसर्गापासून दूर चाललेलो आहोत. मैं अपने खेतों से बिछड़ने की सज़ा पाता हूँ, मैं अब खुद को राशन की कतारों में नज़र आता हूँ. गझल जी जगजीत सिंगने गायली, बहुतेक निदा फाजलीने लिहिलेली असेल. पहिला जो नातेसंबंधाचा पोत आहे तो आपण आणि आपली मुलं यांच्यात अंतर का पडलेलं आहे? त्याचं कारण फार साधं आहे. ते कारण असं आहे की हे जग इतक्या वेगाने बदलते आहे की त्या वेगाशी आम्ही तारतम्य ठेवू शकत नाही, जुळवून घेऊ शकत नाही. मित्रो, कालही मी उल्लेख केला, आजही करतो की 1990 सालाच्या आधीपर्यंत ठीक तरी होतं काहीतरी. 90 सालानंतर इंटरनेटची दुनिया आली आणि ग्लोबल व्हिलेज, माणसं जवळ आले म्हणे. जवळ कशाचे आले? माणसं दुरावले, नको त्या गोष्टी जवळ आल्या. आता जगातलं स्थित्यंतर असं झालेलं आहे की तुमची मुलं आता त्या युगाचा सामना करतात जे युग तुम्ही कधी पाहिलंही नाही. मुलांच्या आणि तुमच्या नात्यात तो संबंध तो, कारण जग स्पर्धात्मक झालेलं आहे. आता हाही पुन्हा मला बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. कालही मी याचा उल्लेख केला की स्पर्धा वेगळी आणि तुलना वेगळी. प्राणी जगतामध्ये स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे जगण्यातगण्यासाठी. आता स्पर्धा झालेली आहे, तिचा जन्म अशा भावनांमधून झाला आहे जी माणसाने तयार केलेली भावना आहे. बघा, मूल जन्माला येतं फक्त भीती नावाची भावना घेऊन, कारण भीती जगण्यातगण्यासाठी जरुरी असते. भीती तुमचं प्रोटेक्शन करते. भीतीतून क्रोधाचा जन्म होतो. प्राणी अंगावर का बरं येतो? कारण त्याला भीती वाटते की तुम्ही त्याच्या शेपटीवर पाय ठेवला त्याला मारणार आहात, म्हणून तो अंगावर येतो. म्हणजे भीतीतून क्रोध जन्माला येतो. प्राण्यांमध्ये लालसा नाही आहे, प्राण्यांमध्ये मत्सर नाही आहे, प्राण्यांमध्ये ईर्ष्या नाही आहे. ह्या सगळ्या माणसाच्या तथाकथित संस्कृतीनंतर निर्माण झालेल्या सेकंडरी इमोशन्स आहेत. प्रायमरी इमोशन इज ओनली फिअर. आहार, निद्रा, भय, मैथून, 4च गोष्टी ज्या माणसाला, माणूस प्राणीच आहे ना. 70-80-90% माणूस प्राणीच आहे. काही जणांकडे पाहून तर अधिक पटतं हे वाक्य, माणूस प्राणीच आहे. खरं वाटतं. माणसं माणूस होण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, गमतीचा एव्होल्युशनचा शब्द एक विषय निघाला. मॅन इज अ प्रॉडक्ट ऑफ फास्ट फॉरवर्ड ऑफ एव्होल्युशन. माणूस होण्याच्या लायकीचा हा प्राणी नव्हता जो फार घाईघाईने माणूस बनवण्यात आलेला आहे, बनला आहे. बघा, 3 लाख वर्षापूर्वी होमोसेपियन्स मॉडर्न माणूस जन्माला आला. आता सगळ्या नातेसंबंधाचं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व सांगतो, जे मुलगा, आईवडील, पती पत्नी आणि या सगळ्यांमध्ये आहे. ते जसं, आणि मोहन रेडगावकरांशी काल परवा अशी चर्चाही झाली आणि त्यांनी छान शब्द वापरला, तो फार महत्त्वाचा होता की कॉम्पिटिशनपेक्षा कोऑपरेशन महत्त्वाचं आहे. निसर्गाचं एव्होल्युशनचं हे तत्त्व आहे, ते एका स्त्री संशोधकाने मांडलेलं आहे. डार्विनचं म्हणणं होतं की सगळं कॉम्पिटिशनसाठी आहे. नाही, माणसाची प्रगती का बरं झालेली आहे? याचं कारण इट इज मोर बिकॉज ऑफ कोऑपरेशन दॅन कॉम्पिटिशन. माणूस, आता माकडं आपले पूर्वज नव्हे, माकडं आपले चुलत भाऊ आहेत. आपल्या दोघांचाही एक पूर्वज वेगळा होता. गोरिल्ला, ओरांगुटान, चिंपांझी, ज्यांना आपण ग्रेट एप्स म्हणतो, त्यांचीच एक शाखा होमोसेपियन्स. म्हणजे होमोसेपियन्स होण्यापूर्वी
होमो हॅबिलिस झाला, मग होमो इरेक्टस झाला, मग होमो ऑस्ट्रेलोपेथिकस झाला, मग होमो निएंडरथलेन्सिस वगैरे वगैरे झाला. अशा अनेक प्रजाती झाल्या. होमो सॅपियन्स नावाच्या प्रजातींनी म्हणजे आपण बाकी सगळ्यांना मारून टाकलं, म्हणून आपण एकटेच राहिलो. आपल्यामध्ये 2-3% जीन्स जे आहेत ते होमो निएंडरथलेन्सिसचे आहेत, म्हणून माणूस प्राणीच आहे अजून. आपण वेगळे झालो, आपण 2 पायावर उभे राहिलो. माणसाच्या नातेसंबंधाची सुरुवात इथून होते की माणूस 2 पायावर उभा राहिला, इरेक्ट झाला. म्हणजे काय, 2 गोष्टी घडल्या. एक तर त्याला दूरचं दिसायला लागलं, त्याच्यामुळे धोका लवकर लक्षात यायला लागला, म्हणून जगण्याच्या स्पर्धेत पुढे आला. दुसरी गोष्ट म्हणजे 2 हात मोकळे झाले, नको ते धंदे करायला. संशोधन वगैरे जे काही म्हणतात ते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस झाडाच्या खाली उतरला. माणूस झाडावर झोपायचा बाकी माकडांसारखा, पण त्या फांदीला पक्क धरणारी शेपूट नव्हती त्याच्याजवळ. बघा, आजही एव्होल्युशनच्या त्या सगळ्या खाणाखुणा कशा दिसतात. माझ्याकडे एक पेशंट आला, अल्कोहोलिक पेशंट होता. अल्कोहोल सोडलं त्यांनी अचानक, आणि तो म्हणाला की मला झोप अशी डुलकी लागते आणि दचकून जाग येते, असं वाटतं की पडल्यासारखं होतं मला काहीतरी, आणि मग पुन्हा झोप लागायला वेळ लागतो. आता हे लक्षण कशाचं आहे? ही इज रिलिव्हिंग दॅट पास्ट व्हेन मेन यूज टू स्लीप. म्हणजे माणूस जो फांदीवर झोपायचा त्याला नेहमी भीती राहायची खाली पडेल याची. खाली पडला तर एक तर तसा पडल्यामुळे जीव जाणार, हातपाय मोडणार, आणि पडला की बाकी प्रिडेटर्स त्याला खाणार. ही भीती माणसाने कशी घालवली? माणूस जेव्हा खाली उतरला त्यांनी एक टोळी केली आणि त्याला आगीचा शोध लागला, आगीवर कंट्रोल करण्याचा. मग आग पेटवली की प्रिडेटर जवळ येत नाही, हिंस्र पशु जे खाणारे आहेत ते जवळ येत नाही. एक आणि टोळी केल्यामुळे आता तू जागा राहा, मी झोपतो, मग मी झोपल्यावर तू जागा राहा, मग तू झोप, मी जागा राहतो. म्हणजे सहकार सुरू झाला. माणूस कॉम्पिटिशनपेक्षा कोऑपरेशनने पुढे आला. प्राणी कळप करू शकतात, सरकार नाही स्थापन करू शकत. माकडं कळप करू शकतात, माकडं सरकार नाही स्थापन करू शकत. ज्या माणसाला आपण काही पाहिलंच नाही तो आपलं नेतृत्व करतो आहे. माकडांमध्ये असं होत नाही की अमुक हुप्प्या आपल्या सगळ्यांचा मुख्य आहे बरं, आपण जरी त्याला पाहिलं तो डोळ्यासमोर दिसतो, कळप तेवढ्यापुरता असतो. वी कॅन फॉर्म गव्हर्मेंट, वी कॅन फॉर्म बँक्स, वी कॅन फॉर्म काय म्हणतात त्याला, ऑल टाईप्स ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बिकॉज वी कॅन कोऑपरेट. युवा नोआल हरारीचं पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की हा कोऑपरेशनचा मुद्दा. म्हणून मग आपण एक बिलीफ सिस्टीम तयार केली, म्हणून मग धर्म तयार झाले की सगळ्यांनी मानायचं की अमुक देव आहे. मग सगळ्यांनी मानायचं म्हणजे त्याचे बायलॉज आले, मग सगळं झालं. ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या त्या कोऑपरेशनमुळे. कोऑपरेशन म्हणजे एकमेकाशी नातेसंबंध आला, मग एकमेकांशी वागणं आलं, मग एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण आली, मग एकमेकांच्या भावनांचं आदानप्रदान आलं. आता पुन्हा विषयातून विषय असा निघतो की भावनांची गोष्ट निघाली, आणि आजच आमची चर्चा झाली REBT वगैरे. आजकाल काउन्सिलरचा परवलीचा शब्द आहे, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, रॅशनॅलिटी, विवेकी वागणूक वगैरे वगैरे. विवेक ही माणसाची डिफॉल्ट पोझिशन आहे का? हो, नाही. माणूस हा मूलतः इररॅशनल प्राणी आहे. सारासार बुद्धी ही माणसाची डिफॉल्ट पोझिशन नाही. माणूस हा भावनाशील प्राणी आहे. आपण या जगाला भावनांनी सामोरे जातो. आपण म्हणतो अमुक माणूस मला दिसल्याबरोबर माझ्या पायाची आग मस्तकात पोचते. वी रिॲक्ट विथ इमोशन्स. याचं कारण आहे, याला बायोलॉजिकल कारण आहे, एव्होल्युशनरी कारण आहे. भावना कुठून निर्माण होतात? आपला मध्यमेंदू जो आहे त्या लिम्बिक सिस्टीम नावाच्या भागापासून, ब्रेनच्या. विचार कुठून निर्माण होतात? प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. आता पुन्हा मराठीकरण करतो म्हटलं तर पूर्व प्रमस्तिष्क म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. मराठी भाषा ही शास्त्रीय भाषी परिभाषा का नाही होऊ शकली? कारण मराठी भाषा ही संस्कृतोद्भव केली, त्याची पारिभाषिक जी आहे. मी एक वाक्य वाचलं, मज्जा विकृतीजन्यता हा अनुवंशिक गुणक असून त्यात स्वायत्त तंत्रिका तंत्राची संवेदनशीलता समाविष्ट असते. हे वाक्य वाचल्यावर मीच पळत सुटलो तिथून दूर.
अतिसंस्कृतोद्भव झालं आणि काही ठिकाणी मग ते अनुवादात्मक गोष्टी आल्या त्याच्यात, जशा तसं. जसं पुलं म्हणतात की बातमी छापली असते, अमुक बातमी पोलीस सूत्रांकडनं कळली. तर म्हणे पोलीस सूत्रांकडनं कळली असं काय, पोलिसांकडनं कळली असं लिहा ना. तर ते पोलीस सूत्रांकडनं, कारण जो वार्ताहर बसलेला असतो तो फ्रॉम पोलीस सोर्सेसचं भाषांतर करतो पोलीस सूत्रांकडनं. पुलं असं लिहितात की या न्यायाने बायकोनी एखादी बातमी येऊन सांगितलं तर मंगळसूत्राकडनं कळली असं म्हणावं लागेल. वैज्ञानिक परिभाषेमध्ये लिम्बिक सिस्टीम हे भावनांचं केंद्र आहे. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे पूर्वप्र मस्तिष्क हे विचारांचं केंद्र आहे. आपली लिम्बिक सिस्टीम म्हणजे जिथून आपल्या भावना निर्माण होतात त्या 30 कोटी वर्षापूर्वी तयार झालेल्या आहेत. आपल्या मेंदूत फिट केलेली ती जी भावनांची सिस्टीम आहे, ज्याच्यातून भीती, क्रोध आणि सगळ्या गोष्टी निघतात, ती लिम्बिक सिस्टीम जी आहे ती रेप्टिलियन लिम्बिक सिस्टीम, जी साप, अजगर आणि यांच्यामध्ये असते तीच आहे. ते यंत्र तेच फिट केलेलं आहे. आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे जो विचारी मेंदू आहे त्याचं वय आहे फक्त 20,000 वर्ष. म्हणजे 30 कोटी विरुद्ध 20,000 वर्ष. मग आता या कॉम्पिटिशनमध्ये कोण जिंकेल? भावना पटकन आपल्या मेंदूचा ताबा घेतात, विचार यायला वेळ लागतो. मग माणसाची विवेकी पोझिशन कुठे? बरं, विवेकाधिष्ठित काय म्हणतात त्याला, भावनिक उपचार वगैरे वगैरे, हे सगळे कल्पना पाश्चात्य आहे. पाश्चात्य समाज, आता हे वाक्य मी फार जबाबदारीने बोलतो आहे, पाश्चात्य समाज याच्यात विवेकी विचारसरणीची रुजवात फार लवकर झाली. 17व्या-18व्या शतकामध्ये रेनेसाँ जे झालं, पुनर्जागरण, पुनर्निर्माण, त्याच्यामध्ये असे तत्त्वज्ञ झाले, व्हॉल्टेअरसारखे एक्झिस्टन्शियल तत्त्वज्ञ जसे हायडेगर आहे, नीत्शे आहे, शॉपेनहॉवर आहे आणि नंतर 20व्या शतकामध्ये जॉन पॉल सार्त्र आहे, ज्यांनी विवेकाची पायाभरणी केली. तो समाज व्यक्तिवादी समाज आहे, तो समाज विचारी समाज आहे. तिथून आलेलं हे शास्त्र आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी हे निर्माण केलं तो अल्बर्ट एलिस. हे आमच्याकडचं नाही आहे. आपला समाज जास्त भावनांच्या आहारी जाणार आहे, भावनाशील आहे. जो मूळ निसर्गाशी तादात्म्य पावणारी ती आपली पोझिशन आहे. हा विषय निघाला, ज्याच्यातून निघाला ती गोष्ट मी सांगत होतो की कोऑपरेशन, सहकार. माणूस हा समाज प्राणी आहे, तो आदानप्रदानाने त्याचा विकास होतो आणि तो चांगलं जीवन जगू शकतो. आपण प्रत्यक्ष रोजच्या कहाण्यांवर येऊ. ही सगळी तात्विक मांडणी झाली किंवा थेरॉटिकल गोष्टी झाल्या, या समजून घेणं जरुरी आहे. आईवडील आणि मुलांचा संवाद. कालच्या गोष्टी पुन्हा यशाकरता, यश सर्वस्वी जरुरी आहे. जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल, आईवडील सांगतात मुलांना. प्रत्यक्षामध्ये मुलांशी वागताना तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवा. या नातेसंबंधामध्ये दरार का निर्माण होते? पहिली गोष्ट अशी आहे, लहान मूल जन्माला जे येते ते त्याचा मेंदू पूर्ण विकसित झालेला नसतो. माणूस का बरं झाला? कारण त्याचा मेंदूचा जो व्हॉल्यूम आहे, हे बघा, माणसाचा मेंदू किती किलो? 1.5 किलोचा, 1400 ग्रामचं एक अवयव आहे, पण तो 20% एनर्जी खातो पूर्ण शरीराची ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये. हत्तीचा मेंदू 5 किलोचा असेल, पण शरीराच्या प्रपोर्शनमध्ये त्याचा प्रपोर्शन विथ द बॉडी माणसाचा जास्त आहे. मूल जन्माला आलं त्यावेळी किडनी, लिव्हर, लंग्स सगळे विकसित असतात ॲडल्ट माणसासारखे. एकच अवयव विकसित नसतो पूर्ण, तो म्हणजे मेंदू. कारण मेंदूचा पूर्ण विकास होऊन जन्माला येतो म्हटलं तर तो जन्म घेऊ शकत नाही बर्थ कॅनॉलमधनं, कारण तो मेंदू एवढा मोठा असतो. म्हणून मग अविकसित मेंदू घेऊनच मूल जन्माला येतं. मुलांचा मेंदू वयाच्या 6व्या वर्षापर्यंत वाढ त्याची होत राहते. 6व्या वर्षी मुलांच्या मेंदूची वाढ पूर्ण होते. म्हणजे तुम्ही आता लक्षात घ्या, मुलांच्या जीवनातली पहिली 6 वर्ष किती महत्त्वाची आहे. मेंदू चेतापेशींचा बनलेला आहे. चेतापेशींची संख्या निश्चित आहे, ती आपल्याला आपल्या जनुकांनी मिळालेली आहे, आपल्या बायोलॉजीमध्ये मिळालेली आहे.
मग काय वाढ होते? चेतापेशींचे संपर्क. हे संपर्क जे वाढतात, संपर्क वाढणं म्हणजे ज्ञान वाढणं. मुलं कुतूहल वृत्ती घेऊन जन्माला येतात. बघा, या संपर्क, चेतापेशींचे जे संपर्क आहेत त्यांच्या वाढीचा वेग किती आहे? 10 लाख संपर्क, कनेक्शन्स पर सेकंड. या वेगाने मुलांचा मेंदू वाढत असतो. लहान मुलं कुतूहल वृत्ती असते त्यांच्यात, हे का, ते का, असं का, तसं का. माझा एक डॉक्टर मित्र आहे, तो म्हणे थकून भागून घरी जातो, पोरगी इतकी प्रश्न विचारते. आता 4-5 वर्षाची पोरगी आहे. ते आईने ते पॅड तसेच ठेवून दिले. हे कशाकरता वापरतात, हे असं का बरं आहे? तो म्हणे आता काय उत्तर देऊ मी? प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारते. तर सगळ्या प्रश्नांचे उत्तरं तू दे, कारण ती मुलांची उपजत कुतूहल वृत्ती आहे. सगळी शिक्षण पद्धती कशावर अवलंबून आहे? मुलांनी प्रश्न करू नये, आम्ही सांगतो ते शिकावं, खत्म काम. जर पोरगा उठला आणि म्हणाला की बाई हे काय आहे, चुप बस, जास्त विचारू नको, ते पोर्शनच्या बाहेरचं आहे ते शिकवलेलं येत नाही. मुलांची कुतूहल वृत्ती ह्या गोष्टीमुळे आहे की देअर ब्रेन कंटिन्यू. बरं, दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. उजवा ब्रेन, डावा ब्रेन. उजवा ब्रेन जो आहे तो कलेशी निगडीत आहे, डावा ब्रेन जो आहे तो कॅल्क्युलेशनशी निगडीत आहे. दोन्ही कमी जास्त प्रमाणात पूरकच आहेत, पण त्यातल्या त्यात उजवा ब्रेन आर्ट फॉर्म्सशी रिलेटेड आहे. तो ब्रेन लवकर डेव्हलप होतो. म्हणून मुलं भावनाशील, कलेच्या बाबतीत, संगीत, सगळ्याच्या बाबतीत लवकर डेव्हलप होतात. कॅल्क्युलेशन्स, मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग माइंड, हे सगळं उशिरा डेव्हलप होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, 1 दिवसाचं मूल, 1 महिन्याचं मूल भोवतालचं जग टिपत असते. 6 वर्षाच्या मुलासमोर, 6 काय 16 वर्षापर्यंतच्या मुलासमोर आईवडिलांनी भांडू नये. मुलांचा मेंदू विकसित होण्यामध्ये सगळ्यात शेवटची गोष्ट काय डेव्हलप होत असेल तर ती सारासार बुद्धी आणि जीवनातली जी विसंगती आहे ती समजून घेण्याची जी काही कपॅसिटी आहे ती सगळ्यात उशिरा डेव्हलप होते. सिनेमाचा, टी व्हीचा, मोबाईलचा, या सगळ्या हिंसेचा मुलांच्या मनावर परिणाम होतो का? आता प्रश्न असा विचारतात की समाज काय सिनेमा पाहून थोडीच बिघडत असतो. सिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब आहे, समाज तसा वागतो म्हणून सिनेमा. 2 गोष्टी आहेत. 18 वर्षाच्या आतल्या मुलांवर टी व्ही, सिनेमा, मोबाईलचे रील्स यांचा परिणाम होतो, कारण त्यांची सारासार बुद्धी, रॅशनल बुद्धी तयार झालेली नसते. राईट, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड, व्हॉट इज ट्रू अँड व्हॉट इज फॉल्स, आणि ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित राहू शकतात. हा बोधात्मक विसंवाद मुलं सोडवू शकत नाहीत. म्हणून 18 वर्षापर्यंत मुलाच्या हातात, आता ऑस्ट्रेलियामध्ये 18 वर्षापर्यंत समाज माध्यमावर बंदी टाकलेली आहे. त्यांनी आधी टाकली. आमच्याकडे तर काल, म्हणजे मी तर जागोजागी जातो, काय करावं म्हणे, तो खातच नाही, मग त्याच्यासमोर मोबाईल ठेवून द्यायचा, तो कार्टून नेटवर्क पाहत बसतो आणि खात बसतो. पूर्वी मजूर स्त्रिया मजबुरीमुळे मुलांना अफूची गोळी देऊन टाकायची. लहान बाळ रडते ना, मग तिला मजुरी नाही करता येत बिचारीला, अफूची गोळी देऊन टाकायची, मूल पडून राहते आपलं, मग हिला काम करता येते. ही अफूची गोळी देत आहात तुम्ही, त्यांनी मुलांचा मेंदू मंद होऊन जातो. अफूचं सगळ्यात वाईट हे काय आहे, लर्निंग प्रोसेस बिघडून जाते, लर्निंग प्रोसेस ठप्प होऊन जाते. मोबाईल काय करतो आहे, मोबाईल इज डुईंग द सेम थिंग, इट इज स्पून फीडिंग. नाही, काय काका म्हणे आमचे लेक्चर्स येतात त्याच्यावरती, कशाचे बोडख्याचे लेक्चर्स, जाऊन पाहता हा भलतेच व्हिडिओ पाहत असतो. मी ऑनलाईन व्याख्यानं नाकारतो, मी ऑनलाईन व्याख्यानं घेत नाही. एक जण म्हणे नाही तुम्ही ऑनलाईनच बोला, म्हटलं ठीक आहे, 10,000 रुपये घेतो 1 तासाचे. एवढे का म्हणे, म्हणजे दुप्पट सांगतो. आता तो जज जसा, त्याला जर साहेब हे बरोबर नाही आहे 15,000, लगेच शिक्षा डबल करतो तो. म्हणजे जास्त बोलला तर 15,000. थोडे का बरं,
काय अर्थच नाही आहे त्याला. कोण समोर बसते कोण नाही बसते, मोबाईल टाकून देतो, फिरतो इकडे तिकडे, खातो पितो, मध्येच कान लक्ष देतो, लक्ष देत नाही. 25 लोक चालतील पण समोर पाहिजेत, समोर माणसं पाहिजेत. पुन्हा तीच गोष्ट, माणूस हा समाज प्राणी आहे. तुमचा माझा संपर्क, तुमचं माझं काय म्हणतात सायुज्यत्व, शेवटी सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यत्व, मुक्तीचे 4 द्वार जे आहेत. सलोकता, त्या लोकात मी पाहिजे, इंदोरमध्ये पाहिजे. समीपता, तुम्ही मी जवळ पाहिजे. म्हणून आता काल तो म्हणाला लाईट्स येतात मग तुम्ही मागे थांबा. मला जवळ येऊन बोलायची सवय आहे, संवाद साधता येतो. समीपता आणि मग सायुज्यत्व, तुमचे माझे विचार जुळले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मोबाईल इज क्रिएटिंग हॅवॉक बिकॉज इट इज किलिंग द, ज्याला आपण म्हणतो की इमॅजिनेशन. एकेकाळी आम्ही रेडिओ लावायचो आणि तो कॉमेंटेटर जॉन स्नो गेंद लेकर खड़े हैं, लंबे बाल, छरहरा बदन, तेज दौड़ते हुए, और उन्होंने गेंद फेंकी और गावस्कर ने बल्ला अड़ाया. आमचे असे हृदय की तो त्याचा लागला का, बल्ले का कोना लेकर यान हिली तयार थे लपकने के लिए किसी गेंद को, वगैरे वगैरे. आम्ही इमेजिन करायचो की गावस्करने मध्ये घातलेलं आहे आपली बॅट आणि ती कोना घेऊन गेला आणि कॅच आऊट झाली, और 4 रन म्हटल्यानंतर बरं वाटायचं. वी यूज टू इमॅजिन ना. कल्पनाशक्ती मारून टाकते आहे. ते स्पून फेड समोर दिसते आहे. दॅट इज नॉट टीचिंग. तुम्ही नाही शिकू शकत तसं. तुमची कल्पनाशक्ती तेव्हाच डेव्हलप होईल जेव्हा तुम्हाला इमॅजिन करावं लागतं, जेव्हा तुम्हाला समोर डोळ्यासमोर आणावं लागतं. आता काय गरज आहे म्हणे, AIच्या जगामध्ये सगळंच मिळतं. आता एलॉन मस्क म्हणतो की माणसाला काम करायची गरज नाही आहे, तुम्हाला तुमचं सगळं काम रोबोट्स करतील आणि हे करतील. पीपल विल डाई इफ दे डोंट हैव पर्पज इन लाइफ. फिर तो जीना किसके लिए, अगर कुछ करना ही नहीं है तो इंसान मर जाएगा. कालची गोष्ट पुन्हा मी तुम्हाला सांगितली. आज आता नव्याने आलेले 2 श्रोते असतील त्यांना पुन्हा सांगतो की VRS घेतली लोकांनी, कळेच ना काय करावं. मग घरामध्ये तो बार बांधला आणि त्याच्यावर ते डुलायला लागले थोडे थोडे, मग बरं वाटायला लागलं त्यांना. यू कॅनॉट लिव्ह विदाऊट पर्पज. माझा एक लेखक मित्र आहे, ते म्हणाले 1 वर्ष झाले मी संकल्प केला आहे की मी आता फक्त कोणाची मागणी आहे म्हणून लिहिणार नाही, माझ्या मनात आलं तरच लिहीन. मग ते दिवाळी अंकाचे हे येतात की लेख लिहा आमच्यासाठी, कुठलं वृत्तपत्र म्हणते की आमच्यासाठी काहीतरी सदर लिहा वगैरे वगैरे. आता नाही मी ते, आता मी माझं. म्हटलं ठीक आहे. 6 महिन्यांनी त्यांचा फोन आला, काहीतरी असं निराश आणि डिप्रेस्ड वाटते आहे म्हणे. म्हटलं याचं कारण सांगू का, तर म्हणे सांगा. मग आता कोणासाठी लिहायचं हा प्रश्न, तुम्ही लेखक आहात, तुमच्यासमोर एक कमिटमेंट असेल तर तुम्ही बसाल आणि लिहाल ना. आता तुमच्यासमोर कमिटमेंटच नाही, मी कोणासाठी लिहिणार नाही तर मग काहीच करणार नाही. मग आता यू हॅव लॉस्ट द पर्पज इन लाईफ. मृत्यू ही डेस्टिनी असली तरी पर्पज ही आयुष्याची गरज आहे. डेथ मे बी द डेस्टिनी ऑफ लाईफ, बट बीइंग समथिंग इज द पर्पज ऑफ लाईफ. पुन्हा अष्टावक्र येतो तिथे, बीइंग इज इम्पॉर्टंट दॅन बिकमिंग. आता या नातेसंबंधामध्ये मी मुलांपर्यंत पुन्हा येतो की मुलांची कुतूहल वृत्ती मारू नका. जेवढे प्रश्न विचारतील, आता काय म्हणे तिचे उत्तरं देता देता ती झोपेपर्यंत मी थकून जातो. म्हटलं तुला हे बघा, आईबाप बनणं ही कठीण गोष्ट आहे, ती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतलेली आहे. आता ते कष्ट तुम्ही करा. आता आपल्या जबाबदारीपासून तुमची सुटका नाही. तुमच्या मुलांनी, देवाने काही त्याच्याकडनं अप्लिकेशन लिहून घेतलं होतं का की तुमच्या पोटी जन्माला यायचं आहे? देव जर अप्लिकेशन लिहून घेत असता तर सदाशिव त्र्यंबक बुडकुलेच्या घरी मी कशाला जन्म घेतला असता, बिल गेट्सच्या घरी घेतला असता. तुमच्या पोटी तो जन्माला आलेला आहे, भोगतो. लेकिन उसको डराव मत. मुलांची कुतूहल वृत्ती असते, तिला मारक ठरू नका. हे कर, ते कर, हे नको करू, हा कोर्स घे. इतक्या अनन्वित सूचना, सगळी गोष्ट कशामुळे, ते कंट्रोलिंग ऑफ दिस वर्ल्ड. यू वॉन्ट टू कंट्रोल एव्हरीवन, दॅट्स नॉट गोइंग टू हॅपन. आणि जेव्हा कंट्रोल सुटेल ना त्यावेळी तुम्ही दुःखी व्हाल. मुलांना स्वातंत्र्य द्या. खलील जिब्रानची फार सुंदर कविता आहे, तिचा
मराठीतला जो अनुवाद आहे त्यातले 2-3 मुद्दे सांगतो आणि पुढच्या नात्याकडे जातो. तो असा आहे की तुमची मुलं, तुमच्या मुलांचे तुम्ही मालक नाही, तुम्ही फक्त माध्यम आहात. तुमच्या माध्यमातून त्यांनी जगाच्या रंगभूमीवर प्रवेश केलेला आहे. तुमच्या मुलांना त्यांचे स्वतंत्र विचार आहेत, त्यांना आपले विचार त्यांच्यावर लादू नका. त्यांना जे व्हायचं आहे, बनायचं आहे ते बनू द्या. तुम्ही त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करू शकता, पण त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण ते स्वतंत्र आहेत. त्यांच्याजवळ स्वतंत्र विचाराची बुद्धी आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही फक्त एक धनुष्य आहात, ज्याच्या प्रत्यंचेवर मुलं तीराप्रमाणे स्थिर आहेत आणि या तीराला प्रत्यंच्या पूर्ण ताकदीने ओढून जगात पाठवण्याचं फक्त काम तुम्हाला करायचं आहे. हा असा तीर आहे, हा असा बाण आहे, ज्याची दिशा, ज्याचा वेग आणि ज्याचं लक्ष तोच ठरवणार आहे, तुम्ही नाही ठरवायचं. आणि जर ईश्वराला मानत असाल तर ही प्रार्थना करा की तुमचे हात स्थिर असतील, तुमची प्रत्यंचा ओढलेली असेल आणि पूर्ण वेगाने तुम्ही त्या मुलांना जगामध्ये पाठवाल. त्याच्यानंतर कुठली दिशा धरायची, कुठला ध्यास घ्यायचा आणि कुठलं लक्षण किती वेगाने, त्यांना ठरवू द्या, तेच ठरवतील. सगळी दुःखाची जी मुलांकडनं दुःखी का होतात आईवडील, कारण ते त्यांना आपल्यासारखंच करू पाहतात आणि ते शक्य नाही आहे. प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आपल्या बुद्धीला 120 पैलू आहेत. दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये कालचा विषय पुन्हा आला. 125 वर्षामध्ये फक्त 4 नोबेल प्राईज विनर आहेत. का बरं? मुलं मूर्ख आहेत का? नाही, त्यांची कुतूहल वृत्ती तुम्ही दाबून टाकलेली आहे. तुम्ही डॉक्टर बनता, इंजिनियर बनता म्हणजे तुम्ही तांत्रिक कौशल्याचे धनी होता, ज्ञानी नाही. सुज्ञता नाहीच नाही. सुज्ञतेचा ज्ञानाशी, डिग्रीशी, शिक्षणाशी संबंध नाही. शिक्षणाचा तर कशाशीच संबंध नाही राहिला आता. डिग्रीने काहीच मिळत नाही. म्हणजे बहिणाबाई चौधरीसारखी बाई जी कुठल्या कॉलेजच्या, तिचं जे तत्त्वज्ञान आहे, मला बहिणाबाई म्हटलं की अनेक कविता आठवतात, पण बोरकरांनी बहिणाबाईबद्दल जे लिहिलेलं आहे, माझे आई बहिणाई तुझ्या मुखी देव बोले, बोल गाता गाता तुझे माझे पाझरती डोळे, चूल औत शेत जात वीट रहाटवा मोठ. बघा, चूल औत शेत जात वीट रहाट मोठ, एकही वस्तू आजच्या पिढीतल्या मुलांना सांगितली तर ओळखता येणार नाही. कसे वाचलेस त्यात सारे गीता भागवत. म्हणजे शिक्षणाशी आणि याच्याशी काही संबंध नाही आहे. ही क्रिएटिव्हिटी मुलांमध्ये असते. हा खलील जिब्रानचा मंत्र आहे. कला, एकच गोष्ट सांगतो आणि पुढच्या नात्यावर जातो. कलेला आपल्याकडे इतकं नगण्य महत्त्व आहे. परीक्षा जवळ आली की माझ्या अंगात चित्रकला संचारायची. मी बऱ्यापैकी चित्रकार होतो आणि मी चित्र काढायचो. आणि आई म्हणायची की याचे हे अवदसेचे धंदे पहा, त्याच्यावर परीक्षा आलेली आहे आणि हा चित्र काढत बसलेला आहे. कपाळ करंटेपणाची. मी असं एका मोठ्या चित्रकाराबद्दल वाचलेलं आहे, गोव्यातले. मला आता नेमकं नाव आठवत आहे म्हणून नाव घेत नाही. की ज्या त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन होतं, थोडंसं त्यांची बायोग्राफी टाईप होतं की त्यांना जगत विख्यात चित्रकार, चित्र काढत बसतो म्हणून वडील बदडून काढायचे. नोकरी करायला याला मॅट्रिक पास व्हायला पाहिजे, याचं पोट कसं भरणार चित्र काढून? कोणाचं पोट भरलेलं आहे का? बरं, हेच वाक्य मलाही ऐकायला मिळायचं. अरे, चित्र काढून पोट भरणार आहे का? तुम्हाला सांगतो, माझं पहिली गोष्ट, आता ती अभिनेत्री मोठी झाल्यानंतर तुला अभिनय करावा केव्हा वाटलं? मी 3 वर्षाची असताना गणेशोत्सवात भाग घेतला आणि एक छान नाट्यछटा केली आणि तेव्हाच मला हे सगळं खोटं असते, काही खरं नसतं. पण माझ्या बाबतीत हे खरं आहे की मला पहिले काय वाटलं असेल तर लेखक व्हावंसं वाटलं होतं. मला लेखक व्हायचं होतं. मी प्रचंड पुस्तकावर प्रेम करणारा, आणि पुस्तकं आले की ते नवीन पुस्तकं. आणि मी 7वी 8वीत असताना मृत्युंजय काय, मराठी बरेच कादंबऱ्या, कथा वगैरे वाचल्या. अगदी बाबूराव अर्नाळकर ते साने गुरुजी अशी रेंज होती माझी. आणि घरी म्हणायचे की आता याला काय करावं, याचं लेखक हा व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं?
बरं, मराठी लेखनावर मराठी लेखक लेखनावर जगू नाही शकत. मग इथिओपियाच्या एका सांगाडा झालेल्या माणसाचा फोटो आणून हे बा मराठी लेखक आहे हा. खायला प्यायला. बरं, लेखक व्हायची कुठली डिग्री नाही आहे, कुठलं कॉलेज नाही आहे. आता मराठीचा प्राध्यापक होणं लेखनासाठी, पण मराठी प्राध्यापकाची आणि लेखनाचा काहीही संबंध नाही आहे. मराठी साहित्याशी नाही आहे फॉर दॅट मॅटर. तर मी लेखक नाही होऊ शकलो. मग मला जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचं होतं. मग ते काय, ठीक आहे, आता तुला मार्क मिळालेले आहे, MBBS होऊन मग जा. मग आता MBBS झालेलाच आहे तर MD होऊन मग जा. मग ते जाण्याचे दिवस संपून गेले. म्हणून मी वयाच्या 60व्या वर्षी प्रॅक्टिस बंद केली आणि लेखन सुरू केलं पुन्हा. सांगायची गोष्ट अशी की कला हे असं क्षेत्र आहे जिथे मुलांना आपण बाद करून टाकलेलं आहे. का? स्पोर्ट्स, याच्यावर मुलांचं पोट भरणार नाही. आईवडील काही वाईट आहेत का? नाही. आईवडिलांना आपल्या मुलांना गरीब झालेलं पाहायचं नाही आहे. पण मान्य आहे ना, एक मुलगा जो म्हणत असेल की मला 2 वेळचं जेवायला मी आलं तरी चालेल, पण मला या गोष्टी करायच्या आहेत. माझ्या गावातली गोष्ट सांगतो. प्रथितयश डॉक्टर, वडील सर्जन, आई गायनेकॉलॉजिस्ट, 100 बेडेड हॉस्पिटल, एकुलता एक मुलगा. हा मुलगा अत्यंत हुशार आणि त्यांनी पहिला की मला डॉक्टर नाही व्हायचं आहे, मला इंजिनिअरिंगकडे जायचं आहे. शेवटी मोठ्या मुश्किलीने यांनी आपलं मन घट्ट केलं आणि त्याला इंजिनिअरिंगला, तर तो IIT पवईला लागला. IIT पवईच्या 4थ्याच वर्षामध्ये त्यांनी ॲस्ट्रोफिजिक्समध्ये एक पेपर लिहिला आणि तो पाठवून दिला आणि तो खूप ॲप्रिशिएट झाला. आणि तिथे जर्मनीमधल्या एका त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीचं त्याला पत्र आलं, ईमेल आलं की तू संशोधनासाठी माझ्याकडे येत असशील तर माझी तयारी आहे. आणि हा ॲस्ट्रोफिजिक्समध्ये, आणि वडिलांना ॲस्ट्रोही माहीत नाही आणि फिजिक्सही माहीत नाही. हे काय अवदसा काढलेली आहे, तू आता IITian होशील, चांगल्या पॅकेजची नोकरी करशील, कुठल्या तरी मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत लागशील, काहीतरी करशील, आणि हे काय भिकार धंदे. आजवर ते त्याच्याशी एकही शब्द बोलत नाही, त्याचं नावही काढू देत नाही. तो मुलगा आता जर्मनीत आहे. तो रिसर्च, त्याच्या बॉसने सांगितलं की याच्यात फार पैसे मिळणार नाही. तो म्हणे मी तयार आहे, मला पैशाची फार काही इच्छा नाही आहे, मला ॲस्ट्रोफिजिक्समध्ये रिसर्च करायचं आहे. मेडिसिनमध्ये ज्या ज्या लोकांना नोबेल प्राईज मिळाले त्यात डॉक्टर नाही आहे कोणी. एकच डॉक्टर आहे, ख्रिश्चन बर्नार्ड, ज्यांनी हार्टचं ट्रान्सप्लांट केलं. बाकी सगळे बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी या फंडामेंटल सायन्सेसमधनं आलेले आहेत. आता आमच्याकडे फंडामेंटल सायन्सेसला कोणीच जात नाही. जातात ते दुय्यम लोक जातात, जे उगाच टाईमपास करतात. खरं म्हणजे फंडामेंटल सायन्सेसमध्ये किती महत्त्वाची संधी आहे. पण आता आपली मतं मुलांवर लादून त्यांना आपल्यासारखं आणि जगातल्या, मग शेवटी कसं आहे की तुमचा मुलगा अमेरिकेत राहतो का, माझा मुलगा बार्शी टाकलीला नोकरी करतो, ते सांगताना आईवडिलांना वाईट वाटतं, चांगलं नाही वाटत. त्यांच्या चांगल्यासाठी मुलांनी काय झालं पाहिजे हे ते ठरवायला लागतात, तेव्हा हे नातेसंबंधात दरार होते. शेवटचा मुद्दा याच्यामध्ये सांगतो, मुलं आपलं ठरवायला लागतात तेव्हा आईवडिलांना वेदना होतात. एका मुलीने आमच्या ओळखीतल्या इतका छान मुलावरती प्रेम केलं आणि त्या मुलाशी स्वतःचं लग्न ठरवलं. आईवडिलांना सांगितलं की या मुलगाशी. आता दाखवून पाहून शोधून सुद्धा इतका चांगला मुलगा मिळाला नसता, असा त्यांच्याच ज्ञाती जातीतला, त्याच्यापेक्षा थोडासा काकणभर सरस, थोडे जास्त पैसे मिळवणारा, चांगलं कुटुंब, वडील गुस्स्यामध्ये. बरं, तू ठरवशील का आता तुझं लग्न? अरे म्हटलं, तू शोधूनही सापडला नसता असा मुलगा तिने निवडलेला आहे आपला जीवनसाथीदार म्हणून, आनंदाने हो म्हटलं पाहिजे. नाही, याचा अर्थ आता हे निर्णय स्वतः घेणार. सगळी ठसठस कशाची आहे, माझ्या म्हणण्यानुसार नाही झालेलं. यू वॉन्ट टू कंट्रोल चिल्ड्रन, ठिणगी तिथे पडते. यू कॅनॉट कंट्रोल एनीबडी इन दिस वर्ल्ड. मग तो पुढे मुद्दा पुन्हा पुढच्या टप्प्यावर येईलच. इथे हे लक्षात ठेवलं पाहिजे, मुलगा आणि मुलांचं जे काही पालकत्व आहे, आता पालकत्वावर शिबिरं व्हायला लागलेले आहे, काय वर्कशॉप व्हायला लागलेले आहे. मी म्हटलं पालकत्वाचा एकच फंडा तुम्हाला सांगतो, अतिपालकत्व करू नका. मुलांना मूलपण उपभोगू द्या, मुलांना खेळू द्या, मुलांना मूलपण उपभोगू द्या, बागडू द्या, आनंदाने नाचू द्या, पावसात नाचू द्या, चिखलात लोळू द्या. ते मुलं आहेत ना,
त्यांच्या जीवनातून खेळ काढून घेतला तर तुम्ही कृत्रिम निर्माण कराल, त्याचा काही अर्थ राहणार नाही. मुलांना मैत्री, नातेसंबंध, त्याच्यातले सुखदुःख, ही माझ्याशी बोलली नाही, तिने कट्टी घेतली, तिने दोस्ती केली, या सगळ्या गोष्टीतून जाऊ द्या. तरी रिहर्सल आहे, खेळ म्हणजे रिहर्सल आहे पुढच्या स्पर्धेच्या आयुष्यातल्या. हा एक मुद्दा. या मुद्द्यावरनं मग आपण आता पुढच्या मुद्द्यावरती येतो, पती पत्नी नातेसंबंध. आता इथे इतका मोठी गोची आहे की हे नातेसंबंध जे आहे ज्याचा म्हणजे शंकर पार्वतीचे भांडणं, आपले देवही आपल्या बायकांशी भांडतात. लक्ष्मी रुसून बसली, मग विष्णूने तिला आपल्या देवांचं मला फार आवडतं, एकदम मानवीय पातळीवरचे देव आहे. रात्री लवकर झोपत नाही, शेजारती म्हणावं लागते. सकाळी लवकर उठत नाही, भूपाळ्या म्हणावं लागतात. अशा ज्या भक्तांनाच देवाला उठवावं लागतं, ते देव आपल्या कामात कधी येणार? चल उठ रे मुकुंदा. उदयाचरी मित्र आला, म्हणजे सूर्य वर येईपर्यंत हा ढाराळू झोपलेला. पती पत्नी नातेसंबंध. आत्ताच मला इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी विचारला, घटस्फोट वाढत चाललेले आहे, लग्नच मुलं करत नाही, मुली म्हणतात मुलंच नको वगैरे वगैरे. म्हटलं इतके वर्ष मुलींना नकार सहन करावा लागायचा, त्याचा कधी विचार केला की त्या मुलीला काय वाटत असेल? कोणाकडनं नकार स्वीकारणं किती मानहानी आहे, किती मेंटल ट्रॉमा आहे, किती सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स आहे तो. त्याचा कधी विचार नाही केला. काय आदर्श कुटुंब व्यवस्था होती म्हणे. म्हटलं जी आदर्श कुटुंब व्यवस्था होती, कारण स्त्रीला आवाजच नव्हता, व्हॉईस नव्हता. आपलं कल्चरही असं. आपले हिंदी सिनेमाचे डायलॉग पहा. हिंदी सिनेमावर माझं फार प्रेम आहे, कारण त्या सगळ्या कर्मठ गोष्टी समाजाचं प्रतिबिंब. आता समाजात फरक कसा घडत चालला, हिंदी सिनेमाचे नुसते गाणे आहे का? आमच्या काळचं एक गाणं होतं, एक तू ना मिला सारी दुनिया मिली भी तो क्या है. मदन मोहनचं संगीत होतं. आताच्या पिढीचं गाणं कुठलं? आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए बात बन जाए. म्हणजे आप आया अच्छी बात है, नहीं आए तो सब्स्टिट्यूट भी चलेगा. गाणी कशी बदलत गेलेली आहे तसा समाज बदलत चाललेला आहे. मग म्हणाले नातेसंबंध असे पती पत्नीतले. पहिली गोष्ट, लग्न संस्था माणसाने निर्माण केलेली आहे. माणसाने निर्माण केलेल्या सगळ्या संस्था टिकवण्याची माणसाची अतोनात धडपड आहे, कारण माणसाच्या सगळ्या संस्था निसर्गविरोधी आहेत, त्या कृत्रिम आहेत. बघा, ज्याला आपण संस्कृती म्हणतो, त्या संस्कृतीमध्ये काय सुरू झालं? त्यामध्ये आपपर भाव आला. फ्रॉइडचं एक फार छान वाक्य आहे. तो असं म्हणतो की द ऑनसेट ऑफ मेंटल इलनेस इज द ऑनसेट ऑफ सोसायटी. वेन वन पर्सन इन्स्टेड ऑफ थ्रोईंग स्टोन ॲट द अदर स्टार्टेड ॲब्युजिंग हिम, दॅट टू इनसाइड हिज माइंड, मेंटल इलनेस सुरू झाला. जेव्हा मनातलं आणि बाहेरचं वेगळं ठेवण्याची कसरत सुरू झाली, मानसिक आजार सुरू झाले. मानसिक आजार म्हणजे काय आहे? तुम्हाला जसं वागायचं, जसं वागता येत नाही, समाजात मनात ठेवावं लागतं. हा दुभंग झाला. हा कशामुळे झाला? समाज निर्माण केल्यामुळे झाला. बस समाज हा विवेकी माणसाला विवेकी केलं पाहिजे ना त्यांनी, पण नाही झालेला आहे अजून. त्याच्यामुळे नातेसंबंधामध्ये बरं, लिव्हिंग इन रिलेशनशिपबद्दल तुमचं काय मत आहे हो? तर मी म्हटलं लग्न संस्थेची सुरुवातच लिव्हिंग इननी झालेली आहे. लग्न लिगलाइज होणं ही इंग्रजांनी आणलेली गोष्ट आहे. त्याच्या अगोदर मला सांगा, कुठल्याही तत्त्वग्रंथांमध्ये, शास्त्रांमध्ये किंवा कुठल्याही ऐतिहासिक आपल्याकडच्या ग्रंथांमध्ये घटस्फोट हा शब्द नाही आहे. भारतामध्ये स्त्रीला घटस्फोट घटस्फोट शब्दच नव्हता. आता घटस्फोट हा शब्दही चुकीचा आहे, पण तो आला तो इंग्रजांनी मग पोलीस सिस्टीम, लॉ सिस्टीम ही सगळी आणली. भारतातला पहिला घटस्फोट झाला 1860-61 साली काहीतरी. रुक्माबाई नावाची एक बाई होती, तिची केस कोर्टात दाखल झाली. इंग्रज आल्याच्या नंतर घटस्फोट का नव्हते? कारण स्त्रीला बोलायचं काही हेच नव्हता. स्त्रीला टाकून दिली, वेगळे झाले, स्वतंत्र झाले, असं काहीही नाही. मग आता तुम्ही याला आदर्श लग्नसंस्था म्हणाल का? एकत्रित कुटुंब चांगली गोष्ट आहे. एकत्रित कुटुंब का होते? कारण आर्थिक स्रोत एक होता ना. शेत आहे, त्या शेतावरती 5-6 भाऊ जे आहेत
पूर्वी तर 5-6 मिनिमम असायचे, 7-8, 10, 12. सगळ्यांचा आर्थिक स्रोत एक होता म्हणून एकत्रित होते. सगळ्या नातेसंबंधांचा पाया हा आर्थिक पाया असतो. फॉर युअर क्रुएल इन्फॉर्मेशन, नॉट काइंड इन्फॉर्मेशन. ज्याला आपण म्हणतो प्रेम, प्रेम हे सर प्रेम शेवटी त्याच्यावरच येते. आहे है ऐसा है, अब क्या करे, ॲक्सेप्टन्स. तर हा जो स्थित्यंतराचा भाग आहे, एक गोष्ट समाजात स्थित्यंतर झाले, लग्नसंस्थेत झाले, मग नातेसंबंधात झाले. गावातली 30% लोकसंख्या शहरात येऊन राहायला लागली, शहरं वाढीला लागले, शहर आले, एकल संस्था आल्या, मग एकल कुटुंब आले, मग न्यूक्लिअर कुटुंब, एकल कुटुंब, 1 पॅरेंट फॅमिली. काय करणार? याच्यातून काही वाईट गोष्टी झाल्या, काही चांगल्या गोष्टी झाल्या. चांगल्या गोष्टी झाल्या, स्त्रीला स्वतंत्रता मिळाली, स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळाला, तिलासुद्धा आपलं करिअर ठरवायचा अधिकार मिळाला. वाईट गोष्ट, कुठलाही घटस्फोट मुलांसाठी वाईट आहे. घटस्फोटात वाईट काही नाही आहे. तुझं माझं पटत नाही, ठीक आहे बाबा, राम राम, तुझं मी माझं करतो. मुलांचं काय? घटस्फोट घ्यायचा तर मुलं व्हायच्या आधीच घेऊन टाका. मुलं झाल्याच्या नंतर सहसा नाही. याचं कारण असं, असे फार कमी प्रगल्भ घटस्फोट होतात जिथे मुलांना विश्वासात घेऊन त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगून होतात. आपल्याकडे घटस्फोटाची कल्पना अशी की भांडलंच पाहिजे, काही गरज नाही आहे. पाश्चात्य संस्कृतीत घटस्फोट खूप आहे, पण तिथे हेही आहे की सामंजस्याने होतात, एकमेकाशी संवाद साधून होतात. माझी मुलगी ऑस्ट्रेलियात गेली, ती सायकॅट्रिस्ट आहे, तर ती हिस्ट्री घ्यायला बसली, तर ती म्हणे पप्पा काही कळेच ना. पहिल्या दिवशी एक बाई आली, ती म्हणाली की हा मुलगा जो आहे तो माझ्या दुसऱ्या लग्नातला मुलगा आहे, आता मी तिसरं लग्न करणार आहे, आणि तो जो आहे तो माझा पहिला नवरा आहे. तर 3 लग्न, आणि मुलं एकमेकांकडे जातात, एकमेकांचे बर्थडे साजरे करतात. मुलं आपल्या बायोलॉजिकल फादरकडे जातात, बायका आपल्या ओरिजिनल नवऱ्याकडे जातात, खेळीमेळीने वागतात. काही वाईट नाही आहे, चांगली गोष्ट आहे त्यांच्याकडची. ह्या जे हिंदी सिनेमाची गोष्ट, मी बेटी तुम्हारी इस घर से डोली निकली है, अब उस घर से सिर्फ अर्थी निकलेंगी. अरे त्या तुझ्या तिला काय मरायला? स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य द्या, स्त्रीला, घटस्फोटी स्त्रीला समाजात प्रतिष्ठा द्या. या जगामध्ये, या आपल्या देशामध्ये घटांचा स्फोट होईल. अनेक लोक मनाने घटस्फोटीत आहेत, राहतात आहेत. बाईला मी म्हटलं काय करता आता, तर ती बाई म्हणाली नवरा इतका संतापी आहे म्हणे. आता पहा, काही प्रश्नांना उत्तरही नसतात. एक बाई आली माझ्याकडे, नवरा इतका संतापी आहे म्हणे, म्हणजे घरामध्ये तो गेला की घर आनंदित होते, आणि तो आला की घर एकदम टेन्स होऊन जाते. याच्यावरनं ओळखा तुम्ही काय असेल ते. आता जो गेल्याने आनंद होतो, त्याच्या सहवासात काय आनंद मिळत असेल, काय करणार? त्याला घेऊन या, तो यायला तयार नाही. तो म्हणतो तुझं डोकं फिरलं असेल तू जा. आता डोकं हिचं डिप्रेशनमध्ये गेली त्याच्यामुळे, तो स्रोत आहे याचा. आता तो यायलाच तयार नाही तर काय करणार? अब दुनिया है तो ऐसी है, अब क्या करे. आता ती बाई घटस्फोट कसं घेणार डॉक्टर साहेब? एवढं आहे, नुसतं घरासमोर नाली आहे आणि गटारच साफ करत नाही कोणी, म्हणून घटस्फोट कोणी घेऊ शकते का? बाजूच्याचं कुत्रं भो 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 भुंकत राहते म्हणून जाऊन कोणी कोर्टात केस दाखल करते का? क्या करणार? तर मग अशा वेळी ही गोष्ट लक्षात येते की हे जे सगळं चालू आहे सामंजस्याने चालू आहे. बघा, ॲसिमिलेशन अँड ॲकोमोडेशन 2 गोष्टी आहेत. ॲसिमिलेशन म्हणजे तुमचं जे धारणा आहे समाजाविषयी किंवा जगाविषयी किंवा व्यक्तीविषयी, त्याच्यामध्ये थोडा बदल असेल तर तुम्ही सामावून घेता, त्याला ॲसिमिलेट करता. ॲकोमोडेशन म्हणजे एखादी विसंगत गोष्ट आहे त्याच्याबाबत, तरीही त्याला मग ते कठीण होऊन जातं सामावणं. खूप छान माणूस आहे, अत्यंत चांगली नोकरी करतो, व्यवस्थित राहतो, हुशार आहे, मात्र दुर्मुखलेला आहे किंवा चिडचिड करतो सारखी. अब क्या करना, हे आहे तर हे आहे, समजून घ्यावं लागतं, निभावून न्यावं लागतं. हे सगळं निभावून नेण्यामुळे वरवरचं सुखी चित्र आहे. मग ही संस्कृतीत फरक आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण पौरात्य समाजातले आहोत, ते पाश्चिमात्य समाजातले आहेत. पौरात्य समाजामध्ये समाज केंद्रीय आहे आणि
व्यक्तिभोवताली आहे. आपल्याकडे 4 लोक काय म्हणतील या गोष्टीला महत्त्व आहे. 4 लोक म्हणजे कोण? समाज. 4 लोक काय म्हणतील म्हणून ते म्हणतील तसं वागायचं आणि त्या 4 चौघांच्या खांद्यात ते नेऊन आपल्याला सोडतील आणि जातील. तिकडे व्यक्तिकेंद्रित समाज आहे, व्यक्ती मध्यवर्ती आहे, समाज भोवताली आहे. 18 वर्ष झाली की मुलं निघून जातात, स्वतःचं आयुष्य स्वतंत्र घालवतात. व्यक्तिगत आशा आकांक्षांना ते मुरड घालत नाही, म्हणून ते स्वतंत्र आयुष्य जगतात, स्वतःची वाट शोधतात. त्याच्यातही काही त्रुटी आहेत, याच्यातही असंख्य त्रुटी आहेत. प्रश्न त्यांची व्यवस्था चांगली किंवा त्यांची वाईट आहे ना आपलीच चांगली आहे नाही. इथे काही चांगल्या गोष्टी आहेत, तिथे काही चांगल्या गोष्टी आहेत, पण बेसिक फरक आहे. तुम्हाला तुमची मुलं अमेरिकेत जायला पाहिजे, त्यांना भरपूर पॅकेज मिळवायला पाहिजे, त्यांनी नोकरी बंगला घेतला, त्याच्याकडे काय ती इलॉन मस्कवाली गाडी आहे हे आहे ते पाहिजे सगळं वैभव. मात्र मुलगी अशी खांद्यावरनं पदर घेणारी, पाय लागू म्हणणारी पाहिजे आहे. हे दोन्ही कुठून मिळणार? हे नाही मिळणार. मग तिसऱ्या नातेसंबंधापर्यंत आपण येतो, तो म्हणजे ज्येष्ठ आणि मुलं. आता आपण ज्या वयात आहोत सगळे आणि आपली मुलं, सगळ्यात संघर्ष कुठला चालू आहे तो या. डॉक्टर साहेब काय करावं, आम्ही आता वृद्ध झालो, मुलं ऐकत नाहीत, मुलगा असा मुलगी तशी, दूर गेलेली आहेत, एकटेपणा, विचारतच नाही, फोनच करत नाही, जाव तर सून अशी नाक वर करते. पहिली गोष्ट म्हणजे वय वाढणं वेगळं, ज्येष्ठत्व येणं वेगळं. तुमची वयं वाढलेली आहेत, तुम्ही ज्येष्ठ झालात, वय आपोआप वाढते, ज्येष्ठत्व मिळवावं लागतं. आणि ज्येष्ठत्व कशाने मिळतं? ज्येष्ठासारखं वागल्याने मिळतं. आता जर नातेसंबंधात काही त्रुटी असतील तर सामंजस्याचा आणि समंजसपणे वागण्याचा मक्ता कोणाकडे आला पाहिजे? ज्याचं वय झालेलं आहे ना, ज्याचं ज्येष्ठत्व आहे. समजून कोणी घेतलं पाहिजे? आपण समजून घेतलं पाहिजे. आपण त्यांच्याशी बोचकारून भांडलं तर ते योग्य दिसेल का? आज मी जर माझ्या मुलीशी भांडायला लागलो तिच्या वयापर्यंत जाऊन, आता मी नातवाशी जर नाही, मला नाही, तू मला दे, ते चॉकलेट तू नाही खायचं मी खाईल, योग्य आहे का ते? मी त्याच्या वयाचं होऊन नाही भांडू शकत. भांडलं नाही पाहिजे. समंजसपणा मी दाखवला पाहिजे की 4 पावसाळे मी पाहिलेले आहेत. सगळा संघर्ष का बरं आहे? आता या तिसऱ्या नातेसंबंधाशी आपण येतो. तो सगळा संघर्ष पुन्हा कंट्रोलिंग बिहेवियरचा आहे. 3-4 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, ह्या जगावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सोडा. हे जग तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालू शकत नाही. मला अमेरिकेत राहणाऱ्या एका बाईचा फोन आला. औरंगाबादला आईवडील असतात. मी अमेरिकेत शिफ्ट झालेली आहे 10-12 वर्ष. नवरा चांगला आहे माझा, आमचा संसार चांगला चालू आहे. मग समस्या काय आहे? समस्या अशी आहे की माझ्या आईचं जे दुःख आहे ते मला पाहवत नाही. का बरं? तर ते म्हणाले की डॉक्टर साहेब आमचे वडील जे आहे ते एक चालकानुवर्ती अशा प्रकारचं त्यांचं एकाधिकारशाही आहे. आम्ही लहानपणापासून आमच्या वडिलांनी, ते एक मोठा उद्योग आहे त्यांचा, आम्ही तसे श्रीमंतच होतो, आम्हाला सगळ्या भौतिक सुखाच्या गोष्टी दिल्या. स्वतंत्र आमची रूम, स्टडी रूम, अभ्यास, पुस्तकं, ड्रेस, कपडे, जे काय असेल ते आमच्या घरी. मोटार होती लहान. पण वडील म्हणतील तेच. त्यांच्यासमोर कोणीही आपलं वेगळं मत मांडलं की ते संतापले. एककल्ली कारभार, हुकुमशाही. आईला कधीही बोलावसं, आई अहो आपण असं करू, यावेळी इकडे जाऊ, नाही मी म्हणतो तेच, मी म्हणतो तिकडेच गेलं पाहिजे, ट्रिपला मी म्हणतो तिकडे गेलं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, ह्या मुलाशी लग्न कर, ती मुलगी कर, मुलाचं लग्न केलं, मुलीचं लग्न केलं, मी म्हणतो ते. तर मला आता असं वाटतं की वडील जेव्हा ते जायचे ऑफिसमध्ये, घर एकदम मोकळं आनंदी व्हायचं आणि त्यांच्या मोटारीचा आवाज आला की आम्ही सगळे मग गुपचूप आमच्या पुस्तकामध्ये डोके जायचे. आई स्वयंपाक घराकडे वळायची. वातावरण एकदम, कोणी कोणाशी बोलायचं नाही, काही नाही. आमचे वडील एकत्रित बसून आमच्यासोबत जेवले आहेत हे मला आठवत नाही. तर आता या सगळ्या याच्यातून आता तुम्हाला काय आहे तर म्हणे, आता असं वाटतं की आईने आता तरी आपलं जीवन जगावं. तर मी म्हटलं की तुम्ही आईला फोन करा आणि सांगा की ठीक आहे, बोलायला शिक आणि आपलं मत मांड आणि शांतपणे ठामपणे मांड.
तर तिला जे काही वाटतं आहे ते, आणि आता काय घाबरायचं आणि किती दिवस घाबरायचं आणि घाबरून कशाला राहायचं. आणि कदाचित असं असेल की ऐकण्यामध्ये त्यांचा असं समज झाला की मी सांगतो ते बरोबरच आहे सगळं, तुम्हाला मत नाही आहे पण मत मांड. दुसऱ्या 7-8 दिवसांनी तिचा फोन आला. तर ती म्हणाली की तिसऱ्याच दिवशी तुम्ही जे सांगितला सल्ला, तिसऱ्या दिवशी वडिलांचा फोन आला. कधी नव्हे ते कधी मला फोन करत नाही, पण फोन आला की तिथे बसून तू इथे आमचे संसार बिघडवून राहिली. जी बाई 40 वर्ष माझ्याकडे तोंड वर करून मला काही बोलली नव्हती, तिला आता तू शिकवून राहिली तिथून. 40 वर्षात एकदा त्या बाईने तोंड वर करून काहीतरी वेगळं मत मांडलं, तर याच्या कंट्रोलिंग बिहेवियर जे मी मांडलं की सगळं ठीक आहे, मुलगा चांगला निवडला आहे मुलींनी, पण मला विचारून नाही. आता तुम्ही स्वतंत्र निर्णय घ्यायला लागले. मग आता कुठे पैसे गुंतवायचे, कुठे प्लॉट घ्यायचा, कुठे नोकरी, तूच ठरवणार. माझा कंट्रोल गेला. पीपल आर डेस्परेट टू कंट्रोल दिस वर्ल्ड विच कॅन नॉट बी. सगळा संघर्ष जो ज्येष्ठ पिढी आणि तरुण पिढीतला होतो, ते मी पाहतो की 2-2 पिढ्याचा संसार करतात, 3-3 पिढ्यांचा संसार करतात. मी एका मित्राकडे गेलो परवा, माझ्याच वयाचा मित्र. तो म्हणाला, डॉक्टर साहेब आता पहा, आमची मुलगी आहे, तिला 2 लहान मुलं आहेत 5-7 वर्षाचे, आणि ती म्हणते आहे, तिचा नवरा जो आहे तो एका फॅक्टरीमध्ये काम करतो मुंबईला, हे पुण्याला राहतात. तर ती म्हणते आहे की मी घरी बसून आता कंटाळलेली आहे, मला नोकरी करायची आहे. तर माझी बायको, म्हणजे त्या मुलीची आई, बरं सख्खी ओरिजिनल सख्खी आई आहे, ती म्हणते आहे हे आली नोकरी, त्या मुलांवर संस्कार कर, काय करायचं आहे नोकरी करून तुला. आता त्या मुलीची इच्छा आहे ना की माझ्या समवयीन ज्या इतर मुली आहेत त्या नोकऱ्या करतात आहेत, पगार कमावतात आहेत, त्यांचे स्वतःचे बँक बॅलन्सेस आहेत, त्या स्वतःचं काय काय ठरवू शकतात. मलाही नोकरी करावीशी वाटते, पार्ट टाईम, काय कसं ना. आई म्हणते की तुमचा काय सल्ला आहे. म्हटलं पहिले तर माझा पॉडकास्ट वाचा, ऐका. 9.5 लाख व्ह्यूज झालेले आहे एका पॉडकास्टचे, ज्याच्यामध्ये मी हेच मांडलेलं आहे, 2 पिढ्यांचा संसार करू नका. म्हटलं तिचे मुलं आहेत, तिचं आयुष्य आहे, तिला ठरवू द्या नोकरी करायची नाही करायची, आणि ती ठेवेल मुलांना डे केअर सेंटरमध्ये, करेल काहीतरी ॲडजस्ट. बरं तुम्ही राहत आहात ना सोबत, मग तुम्ही घ्या ती जबाबदारी. आणि ती जबाबदारी घ्यायची नसेल तर यांच्या घरी मुक्काम का करता आहात तुम्ही राहा स्वतंत्र, त्यांच्या संसारात का बरं राहतात. कंट्रोलिंग बिहेवियरचा अंतच नाही आहे. सुनेनी कुठले कपडे घालायचे, नातवानी इंग्रजी शाळेत जायचं की कुठल्या माध्यमाच्या शाळेत जायचं, हाच ठरवून राहिला. म्हणलं आता हे किती दिवस, कब तक करोगे. हे आयुष्य एक रिले रेस आहे. या रिले रेसमध्ये एक बेटन घेऊन तुम्ही धावत निघालेले आहात. आता हे बेटन तुम्ही पुढच्या पिढीच्या हातात दिलेलं आहे. रिले रेसचा नियम काय आहे, बेटन ज्याच्या हातात मिळतं मग तो पुढचा धावायला लागतो ना. तर हे बुड्ढे त्याच्या मागे धावत चालले आणि त्याला पायात पाय टाकून अडकवून पाडून राहिले. क्यों कर रहे हो. 2 पिढ्यांचा संसार करू नका. एक लेख लिहिला मी लोकसत्तामध्ये, माझा एक पूर्ण वर्ष 25 लेख झाले. ते सांधे बदलताना, ते याच्यावरच होतं, उतरती उन्हे म्हणून त्याचं पुस्तक झालेलं आहे. की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे, तुम्ही हिंदू धर्माचे हे सांगता ना मोठ्या मोठ्या गोष्टी, वाचा ना. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यस्थ. आता संन्यस्त सगळे नसतील घेत, वानप्रस्थ लाजमी है, आपके शास्त्रों में कहा गया है. तो डॉक्टर साहब वन कहाँ रहे, अभी वानप्रस्थ करने के लिए वन भी नहीं है, तो सब झाड़ तोड़ डाले. म्हटलं मनप्रस्थाश्रम करा, मनानी वनात जा. आता मनानी वनात कसं जायचं. म्हटलं अलिप्त व्हा. वनात काय असतं, वनात तुम्ही निसर्गाशी एकरूप होता आणि तुम्ही सोसायटीपासून दूर जाता, समाजापासून, वस्तीपासून दूर जाऊन राहता. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर हे 4 जण वानप्रस्थाश्रमासाठी निघाले. बघा महाभारताच्या काळामध्ये ही भानगड होतीच. तो भीम म्हणाला कशाला चालली आत्ता तर तू झाली काय म्हणतात राजमाता झाली, आता हे सुख उपभोगायचे सोडून तू चालली.
कुंतीने भीमाला उत्तर दिलं की मला वैभवाच्या गोष्टी सांगू नको. माझा पती पंडूराजा हा काय म्हणतात त्याला चक्रवर्ती राजा होता. मी भरपूर वैभव उपभोगलेलं आहे. आता धृतराष्ट्र आणि गांधारी जर चालले आहे त्याच्या मागे इथे राहून मी वैभव उपभोगलं तर लोक मला नावं ठेवतील. मी त्यांच्यासोबत जायला पाहिजे. धृतराष्ट्र आपला विदुरही गेला सोबत आणि मग त्या ज्वाळांनी त्यांना वेढलं आणि त्यांचा शेवट झाला. मनाने वनात जा याचा अर्थ असा की अलिप्त व्हा. तुम्ही समजा मुलांसोबत राहता आहात, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. अगदी एकदम कुठेतरी निघूनच जा असं नाही आहे, राहा. पण मग हवे हवेसे आईवडील व्हा, हवे हवेसे आजी आजोबा व्हा. हवासा पाहुणा कोण असतो? कोण पाहुणा घरी यावं वाटतो? आता तर पाहुणे घरीच येऊ नाही वाटतं, पण तो पाहुणा यावा वाटतो जो पाहुणा आल्याच्या नंतर घरात प्रसन्न वातावरण होतं, गप्पा मारतो, छान बोलतो. मला अजून आठवतं आमच्या घरी आमचे दूरचे कोण काका होते, मामा होते, मला आता आठवत नाही, आल्याबरोबर खुरपं हातात घ्यायचे, अंगणातलं गवत काढायला लागायचे, झाडांची कटाई करायचे, आळे करायचे आणि मग हात धुवून मग चहा प्यायला वगैरे बसायचे. हवे हवेसे म्हातारे व्हा. घाईच्या वेळी सुनांना चहा मागू नका, पहिली गोष्ट. आंघोळीला किंवा याला 2 घंटे जाऊन बसून ती जागा अडवू नका, इतरांच्या जरुरीची आहे. भाजी कापून द्या, थोडेसे भांडे कपबशा विसळून द्या. अगदी भांडे घसायला बसा असं नाही आहे, कपबशा विसळून द्या. मुलांचे कपडे करून घालून द्या, त्यांचा डब्बा भरून द्या. छोट्या छोट्या गोष्टी असतात घरामध्ये की सुनेला वाटलं पाहिजे की ही असली काही बरं असते, माझं काम पटपट आटपतं. कमीत कमी स्वस्थ एका जागी बसा, मध्ये मध्ये तोंड घालू नका, तेवढं तर पाहा. ते दूध उतू चाललं ना, तिकडे पहा, ते कुत्रं तोंड लावते, तू हाकल ना. आता मी हे लिहिल्याच्या नंतर त्या पॉडकास्टवर एक कॉमेंट आली की तुम्ही जर घरचे कामं करायला लागले तर तुम्हाला हे रामागडी करून सोडतील. मी म्हटलं व्हा न रामागडी, प्रेमासाठी व्हा. अगर प्यार करते हो, मोहब्बत करते हो, अगर अपने बच्चे हैं खुद के तो करो ना. नाथा घरी श्रीखंड्या पाणी भरण्यासाठी 20 वर्ष राबला, नाथांना पत्ताही नाही आहे. विठ्ठल जनीचं दळण दळून द्यायचं आणि विठ्या विठ्या म्हणून ती शिव्या द्यायची त्याला, तरी तो दळण दळून द्यायचा. कष्ट आपल्या माणसासाठी कष्ट. जिंदगी का ये हुनर भी आजमाना चाहिए, जंग अगर अपनों से हो तो हार जाना चाहिए. काल तो मुद्दा सांगायचा विसरलो की यशाला सर्वस्व मानणाऱ्या समाजाला सांगण्याची गरज आहे की दुसऱ्याच्या यशात आपलं यश मानणं ही यशाची सर्वोच्च परमावधी आहे. बाप मुलाबरोबर नातवाबरोबर खेळतो आणि मुद्दाम आऊट होतो, मुद्दाम कॅच देतो आणि तो कॅच घेतो, बाबा आऊट झाले, बाबा आऊट झाले. हो बेटा, मला नाही खेळता आलं. त्याला काही खेळता येत नाही असं नाही आहे. त्या मुलाला विजयाची जाणीव द्यावी, त्याला विजयाची टेस्ट द्यावी. वो हार जाता है ताकि उसको जीत का मज़ा आए, ज़िंदगी का मज़ा आए. हमको तो हारना सीखना चाहिए, ना कि जीतना. क्योंकि हार जाना ये सबसे बड़ी जीत होती है. जो हार कर भी जीतता है उसी को बाजीगर कहते हैं. पुन्हा हिंदी सिनेमा आला, अपरिहार्य आहे, काय करणार. 2 पिढ्यांचा संसार करू नका. हवे हवेसे म्हातारे व्हा. जर प्रतिकूलच परिस्थिती असेल वेगळे व्हा, स्वतंत्र व्हा. माझा मित्र म्हणाला आता घरदार विकून टाकतो आणि पुण्याला जातो मुलाकडे. म्हटलं जरूर जा, फक्त मुलाच्या फ्लॅटच्या समोरचा फ्लॅट घे, म्हणजे त्याचं लक्षही राहील, तूही कामात राहशील, पण पायात पाय नाही जाणार. आले इतुके जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. आलो इतुके जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. किसी को इतना परखना मत कि परखने से इंसान दुहर हो जाता है.
बहुत देर तक आईना नहीं देखना चाहिए, चेहरे बदल जाते हैं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, 2 पिढ्यांचा संसार करू नका. हवेसे व्हा आणि अलिप्त व्हा. आता तुमची इनिंग संपलेली आहे. म्हणजे आता एकदम तुम्ही गौऱ्या घेऊन त्या वाटेवर निघा असं नाही माझं म्हणणं. इफ यू आर ॲट द एज ऑफ 60 अँड साधारण चांगली तब्येत असेल, दिस इज द बेस्ट एज ऑफ लाईफ. आता तुम्ही तुम्हाला जे हवं ते करू शकता, जो छंद पाहिजे तो बाळगू शकता, जे ॲडव्हेंचर नाही केलं आयुष्यात, वेळ मिळाला नाही किंवा काय, ते आता करू शकता. तब्येत चांगली राखली असेल तर तुमच्या हाताशी थोडी बहुत पेन्शन, आता तर पेन्शन दणकून झालेली आहे. आता मी असं ऐकतो की इथे काय म्हणतात, कराओकेचे मोठे मंडळ अहमहमिकेनी सुरांचं असूर करत आहेत, सुरांचं निर्दालन. म्हणा, काय हरकत आहे. जेव्हा माणूस गाणं म्हणतो जास्त रिलॅक्स होतो स्वतः म्हणतो तेव्हा, क्योंकि फिर 2 आदमी होते हैं, गाने वाला और सुनने वाला. और कितना खुश फहम होता है इंसान. कभी किसी को आईने में देखते हुए देखो, की माणूस खुश असतो स्वतःचं गाणं ऐकून, किती बेसुरा गात असो. इफ यू आर ॲट द एज ऑफ 60 अँड यू आर हॅव्हिंग अ गुड हेल्थ, यू आर इन द बेस्ट एज ऑफ लाईफ. तुम्हाला आता विचारणारं कोणी नाही, कुठली कॉम्पिटिशन नाही, तुम्हाला काही पास व्हायचं नाही, नापास व्हायचं नाही, पहिलं यायचं नाही, दुसरं यायचं नाही आहे, मजा घ्यायची आहे आयुष्याची. हे आयुष्य सफल करू शकता आणि नातेसंबंधामध्ये सुद्धा हे उपकारक ठरेल. मुलांना तुम्ही पंख दिले दूर उडून जाण्यासाठी. मध्यमवर्गीय माणूस असा असतो की मुलांना पंख फुटावे पण त्यांनी दूर उडू नये, फडफड तिथेच येऊन पडावं. मुलाला सांगितलं आम्ही कशाला जातो इतक्या दूर, पण ऐकतच नाही. अहो तुम्ही शिकवलं कशाला, त्यांनी दूर उडावं. निसर्गाची ही योजनाच आहे की जो वृक्ष आहे त्याची इच्छा काय आहे की बीज जास्तीत जास्त दूर पडावं, म्हणजे नवीन वृक्ष फोफावतील. बडे पेड़ के नीचे पौधे खिल नाही सकते. आणि बियांना पंख असतात, बियांना ते बुड्डी के बाल असतात पहा. हे कशा करताय, वाऱ्या सवे ते दूर दूर वाहत जावे आणि त्यांनी स्वतंत्र आपलं आयुष्य निर्माण करावं. ह्याच्यासाठीच तुम्ही केला होता अट्टहास. मुलांचे फोन येत नसतील, दुःखी होऊ नका. आनंद माना की ते इतके व्यस्त झालेले आहेत की आता त्यांना फोन करायला वेळ नाही. ज्या गोष्टीसाठी आम्ही त्यांना मोठं केलेलं आहे ती गोष्ट ते आनंदाने करतात आहेत. मुलं आठवण काढत नाही, मुलं येत नाही, चांगली गोष्ट आहे. ते आपल्या संसारात व्यस्त आहेत. मध्यमवर्गीय मानसिकता कशी आहे, पंख फुटावे पण दूर उडून जाऊ नये. मध्यमवर्गीय माणूस सॅमसोनाईट किंवा VIP फार महागीची सुटकेस विकत घेतो आणि त्याला चाकं असतात, मात्र ते चाक झिजू नये म्हणून ते हातात धरून चालतो सुटकेस. ही मिडल क्लास मेंटॅलिटी आहे. म्हणजे हातात धरून का चालतो आहे, त्याला चाक आहे ना, माझे चाकं कशाला झिजू देऊ म्हणे. पहिली ट्रॉली घेतो त्याच्यावर टाकतो, ट्रॉलीचे चाकं झिजू द्या, माझी चाकं नकोचे. पक्षी पिलांना पाठीवर घेऊन जन्मभर उडत नाही. जसं त्यांना उडणं आलं तोवर त्यांना भरवते. उडणं आल्याच्या नंतर ते पक्षी घरटं सोडून निघून जातात, पुन्हा घरट्याकडे येत नाहीत. आए तो ठीक, नहीं आए तो ठीक. आपने उनको पंख दिए हैं, उड़ने के लिए दिए हैं, ना कि बार बार याद करने के लिए दिए हैं. मुलं आठवण काढत नाही, मुलं विचारत नाही. चांगलं आहे ना, ते व्यस्त झाले आपल्या आयुष्यात, संसारामध्ये. त्याच्यासाठी तुम्ही केलेलं होतं, याचसाठी केला होता अट्टहास असं समजा. आठवण काढली, चांगली गोष्ट आहे. जुनं पुन्हा हिंदी सिनेमाचे गाणे, मैं तो भूल चली बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे, कोई मैं के तो भेजो संदेश, पिया का घर प्यारा लगे. मी आता विसरलेली आहे वडिलांना, इतकं प्रेम मला सासरी मिळालेलं आहे. सरस्वतीचंद्रमधलं गाणं आहे. मग चांगलं आहे, मुलं आठवण काढत नाही तर ते व्यस्त झालेले आहेत. ते आपल्या आयुष्य भरभरून जगतात आहेत, ते स्वार्थी नाहीत. मुलांकडनं अपेक्षा ठेवू नका. अपेक्षेने केलं होतं का तुम्ही हे? मग तुम्ही मुलांना पोस्ट डेटेड चेक म्हणून वाढवलं होतं. त्या बोकडाला गळेलठ्ठ करायचं, म्हणजे ईदच्या दिवशी खचकन त्याला उसको काटना है क्या? क्यों बड़ा किया है? इसलिए किया कि वो अपनी ज़िंदगी जिए.
मी ऑस्ट्रेलियात गेलो होतो, मी असंच एका ट्रिपला गेलो होतो. एक ऑस्ट्रेलियन माणूस एका पुस्तकाचं दुकानात बसलेला होता. आपल्याकडे कसं आहे की हाय आय हॅव कम फ्रॉम इंडिया, आय एम अ सायकेट्रिस्ट. हो व्हॉट्स युअर नेम, गुड नेम प्लीज. सो माय नेम इज जॉन. काहीतरी सांगितलं त्यांनी. आपल्याला हां मग मुलं बाळं वगैरे ठीक आहेत ना. जसं ते लहानपणी पुलंचे तो लेख होता ना, हॉटेलमध्ये गेल्यानंतर व्हॉट इज हॉट, गरम काय आहे. हा वेर आर युअर चिल्ड्रन अँड ऑल दॅट, यू हॅव स्टेईंग अलोन हिअर ऑर युअर. वेल आय डोंट नो रिअली. तो माणूस म्हणाला की माझा मुलगा जो आहे तो अमेरिकेत आहे, तो आता बरेच दिवस माझी त्याची भेट नाही, आणि मुलगी जी आहे ती ग्रीसमध्ये राहते, आणि तिने परवाच हॅव दे मॅरिड, म्हणजे मुलांचे लग्न बिग्न. वेल शी इज अबाउट टू गेट मॅरिड आफ्टर 6 days. शी जस्ट कॉल्ड मी. 6 दिवसांनी मुलीचं लग्न आहे आणि ती लग्न करते आहे कोणाशी तरी. त्या कोणाशी तिच्या जावयाचंही नाव माहीत नाही याला. हा आनंदी आहे. मुलांना त्या प्रवाहामध्ये कागदाच्या होड्या सोडाव्या तसं त्यांनी सोडून दिलेलं आहे, आणि आता ते आपापले ठिकाणं शोधतात आहेत. कशाला लक्ष घालता. किती कॉन्ट्रास्ट आहे. तोही बाप आहे, मी बाप आहे. तोही आजोबा आहे, मी आजोबा आहे. पण ही इज नॉट बॉदर्ड बिकॉज ही नोज दॅट दे आर लिव्हिंग देअर ओन लाइव्स. बच्चे अपनी जिंदगी जी रहे हैं, छोड़ो. आता किती दिवस समाधानाचे. पुन्हा एकदा हा टॉपिक इथपर्यंत येतो की समाधान मांडण्यावर आहे, म्हणून समाधान मिळत नाही, कारण मन मानत नाही, कारण मन अजून लिप्त आहे. इफ यू आर ॲट द एज ऑफ 60 यू मस्ट थिंक ऑफ लिव्हिंग 100 years. बट ईशावास्योपनिषदाचा दुसरा मंत्र आहे, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विशेषतम समाहा. कर्म करते रहो, 100 साल जीने की जिजी विशा रखो. एवं त्वयि नान्य थे तोस्ती. दूसरा रास्ता भी नहीं है. न कर्म लिप्यते नरे. जाओगे कहाँ, करोगे क्या, दूसरा रास्ता भी नहीं है, चलते रहना है. बच्चों को छोड़ दो, उनकी ज़िंदगी के लिए छोड़ दो, उनके हाल पे नहीं, उनके अच्छे के लिए छोड़ दो. अब हो गया, बहुत हो गया. कुर्वन्नेवेह कर्माणि. अब दूसरा रास्ता नहीं है. 100 साल जीने की तमन्ना रखो. हे नाही आहे की आता मरा बाबा, असं नाही सांगत आहे मी. टेक होम मेसेज आहे, जगा, जिगीषेने जगा, कर्म करत राहा, त्यांनी लिप्त होऊ नका. काय मिळालं, एवढं केलं, अपेक्षा ठेवून त्याची आठवण ठेवणं. एक जण म्हणतो एवढं केलं मी तुमच्यासाठी, आणि तुझ्या आईवडिलांनी कधी म्हटलं का तुला तुझ्यासाठी एवढं केलं. मग आता तुझ्यासाठी एवढं केलं हे काय वाक्य आहे, किती वाईट वाक्य आहे. अरे तू जे केलं ते सगळं नॉन प्लस करणार वाक्य आहे. नको आता करू, बस झालं. शेवटी हे आयुष्य आहे असं आहे. या कार्यक्रमाला फार गंभीर न करता मी शेवटाकडे येतो. आणि मला एक फार सुंदर वैदर्भी, मी मूळचा विदर्भातला आहे, की हे जग बेभरोशाचं आहे. मित्र, या सगळ्या नातेसंबंधांच्या गोष्टी शेवटी काय आहेत, भरोशाचं आहेत. देर इज अ फेथ इन लाईफ. व्हॉट इज फेथ. तो सर्कसमध्ये, आता सर्कसचाही नामशेष झालेले आहेत, पण ज्यांना आठवत असतील तर तो झोके घेणाऱ्या एक खेळ असतो, ज्याच्यामध्ये तो झोका सोडतो आणि मग दुसरा पकडतो. फेथ इज द स्पेस बिटवीन लिव्हिंग द हँड्स अँड कॅचिंग द नेक्स्ट पर्सन. हा मधला काळ जो आहे तो फेथ आहे, जिथे अनिश्चितता आहे, आणि अनिश्चितता स्ट्रेस निर्माण करते. बघा, पुन्हा गालिबच्या याच्यावरती मी म्हणतो, किती वाजले आता, का वेळ संपत आला असेल तरीसुद्धा गालिब कसं, हां किती वाजले, 8:15. बस झालं मग आता नाही. काय आहे की मला तो वक्ता नाही व्हायचं की हातात माईक आला की आवरत नाही, अचपळ मन माझे नावरे नावरिता. वेळेत म्हणजे अजून थोडा वेळ डॉक्टर बोलले असते तर चाललं असतं, असं वाटेपर्यंत थांबावं माणसानी याच्यावरती. तर मात्र तो मोह आवरत नाही म्हणून 2 मुद्द्यांना स्पर्श करतो. मिलना तेरा नहीं आसा तो सहल है,
दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नहीं. व्हेरी स्ट्रेस, स्ट्रेस इज इन द अनसर्टन्टी. तू मला प्राप्त होऊ शकत नाही, समजू शकतो. दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नहीं. तू मिळाली असती, थोडा प्रयत्न केला असता तर थोडेसे अजून चॉकलेट पाठवले असते, थोडंसं अजून गिफ्ट दिले असत्या. दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नहीं. की कठीणही नव्हतं. तुम्ही रेस धावता आणि तुम्ही म्हणता की थोडं अजून धावलो असतो जोरात तर पहिला आलो असतो. तुम्हाला माहिती आहे मिल्खा सिंग चौथा आला. का आला? कारण तो पहिल्या नंबरवर होता. त्यांनी मागे पाहिलं, माझ्या मागे किती आहेत. पुन्हा तुलना आली की मेला. मागे पाहिलं तोवर 3 जण त्याच्या पुढे धावत गेले आणि हा हरला. मिलना तेरा नहीं आसा तो सहल है. दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नहीं. ऑल द स्ट्रेस लाइज इन अनसर्टन्टी. मिळेल की नाही मिळेल, होईल की नाही होईल, जमेल की नाही जमेल, जमणारच नाही, काही स्ट्रेस नाही. जमून गेलं मिळालं, स्ट्रेस संपला. जमेल की नाही याच्यामध्ये स्ट्रेस आहे, कारण अनिश्चितता आहे. या सगळ्या अनिश्चित आणि बेभरोशाच्या दुनियेमध्ये ती वैदर्भीय कविता हे गमक सांगून जाते की आयुष्यच असं आहे, आयुष्य बेभरोशाचं आहे. एकदा एका जोडप्याचं कडाक्याचं भांडण झालं. एक पोरगं असून काम फारकतीवर आलं. खटला गेला कोर्टात फारकतीसाठी. दोघांनी अर्ज केला पोरगा भेटासाठी. बाप म्हणे पोरावर महाग काय, बायको म्हणे पोराची मी हो माय. डोकं खाजवून जजनं विचारलंय केला आणि दोघांच्याही भल्यासाठी निकाल एक दिला. जज म्हणत बाई तुमची इच्छा नसली तरी अजून एक होईल लोक थांबा त्याच्या घरी. एकाचं डिव्हिजन कसं करणार ना. 2 झाले तर एक तू घेऊन जा, एक तू घेऊन जा. जज म्हणत बाई तुमची इच्छा नसली तरी अजून एक होईल लोक थांबा त्याच्या घरी. बाई म्हणे जज साहेब हे काय केलं, अहो ह्याच्या भरोशावर राहिलीस तर हेही नसतं झालं. शेवटी काय आहे, हे जग बेभरोशाचं आहे. दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नहीं. मित्रो, 2 दिवस मी बोलू शकेन की नाही याचा मला प्रश्न होता. तिथे आता मला आवरता मुश्किल झालेलं आहे. पण आता या शेवटाकडे येताना फक्त एक भावना व्यक्त करतो की मोहन रेडगावकर आणि बाकीचे त्यांचे सहकारी आणि यांनी इतका सुंदर एक व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं. आणि कार्यक्रम रंगतो तो श्रोत्यांमुळे. म्हणून एक हिंदी कविता मला आठवते की जीवनातले 6 सुख कुठले आहे. पहिला सुख निरोगी काया, दूसरा सुख भरपूर माया, तीसरा सुख कुलवंत नारी, चौथा सुख पुत्र आज्ञाकारी, 5वां सुख भरा मन में सुवास और आखिरी सुख ज्ञानी श्रोताओं का वास. अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मालिख मालिख मालिख. रसिक श्रोत्यांसमोर असा विषय मांडणं याच्यापेक्षा सुखाची परमावधी दुसरी असू शकत नाही. ही संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मोहनजींचे आणि त्या सगळ्या संयोजकातल्या लोकांचे, तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.